आर्मीबद्दल जर माहिती हवी असेल तर आपल्याकडे कर्नल करपे सर या ठिकाणी उपस्थित आहे। ज्यांना कोणाला एनडीए संदर्भात माहिती पाहिजे असतील त्यांनी कर्नल करपे सरांना प्रश्न विचारू शकतात। सर, एनएसएस क्लॅप गो। नमस्कार। विवा महाविद्यालय मुंबई युनिव्हर्सिटी एनएसएस युनिट तर्फे मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला इथे मान्यवर पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री विनायक पात्रुडकर सर। गेली 23 वर्ष सर पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत। वार्ताहर या पदापासून ते संपादक पदापर्यंत सरांनी प्रवास केलाय। सकाळ, नवशक्ती, पुढारी अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक अशी त्यांची आतापर्यंतची कारकीर्द आहे। सध्या सर दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत आणि पत्रकारितेमधील बहुतेक सगळे मानाच्या पुरस्कारांचे सर मानकरी आहेत। सर, विवा महाविद्यालय मुंबई युनिव्हर्सिटी आणि एनएसएस युनिट तर्फे आपलं अगदी मनापासून स्वागत। आणि मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भगत सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा। त्याचबरोबर आज आपल्या मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित आहेत लोकमतचे दीपक मोहिते सर। मी प्राचार्य डॉक्टर भगत सरांना विनंती करते की आपण मोहिते सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। मी मान्यवर पाहुणे मार्गदर्शक पात्रुडकर सरांना विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। नमस्कार। मी उत्तम परफॉर्मर नाही आहे, त्यामुळे मी इथे उभारण्यापेक्षा म्हटलं जरा डायस असलं की बरं असतं। उत्तम वक्ता पण नाही आहे, परंतु मला जे काही गेली 23 वर्ष मी मीडियामध्ये आहे, जवळपास 1990 पासून आणि आज आता संपादक पदापर्यंत, तर साधारण मी संयोजकांशी आपल्या भगत सरांशी म्हणलं की मीडियावर बोललो तर चालेल, ते म्हणले हरकत नाही। आणि मला असं कळलं की खूप छान लेक्चर्स गेल्या 4 दिवसामध्ये तुम्ही लोकांनी एन्जॉय केलेली आहेत। खूप उत्तम तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला मिळालेले आहेत। म्हणजे आमच्यासारख्या बातमीदाराच्या दृष्टीने ही बातमी आहे की इतके चांगली रचना, इतकं चांगलं संयोजन या दृष्टीने झालेलं आहे। आज समारोपाच्या दिवशी तुमच्याशी बोलताना मला आनंद होतो आहे। थोड्याच वेळात समारोप होणार आहे आपल्या कार्यशाळेचा। आज तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की विशेषतः आज तरुण वर्ग आहे सगळा आणि तुम्ही सगळे इच्छुक करिअरिस्टिक ज्याला म्हणतो आपण, असे करिअरिस्टिक आहात
आणि मी ज्या व्यवसायामध्ये काम करतो आहे तो मीडिया माझा व्यवसाय. मी ETVला होतो, म्हणजे विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम केलेले. इंटरनेट एडिशन मी काम घेतलेले. प्रिंट मीडियामध्ये तर अर्थात बरीच वर्ष आहेच आहे. बहुतेक सगळी माध्यमं, प्रसारमाध्यमं ज्याला म्हणतो आपण, अशी माध्यमे मी हाताळलेली आहेत. त्यामुळे त्याचा एक घटक म्हणून काम केलेलं आहे. आज तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात प्रभावी, ज्याला चौथा स्तंभ अशी संकल्पना आहे बरं का, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की मीडियाला चौथा स्तंभ म्हटलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की न्यायव्यवस्था, संसद, आपली नेते, सगळी संसद व्यवस्था, प्रशासकीय, त्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, हे 3 स्तंभ. आणि चौथा स्तंभ ह्या सगळ्या व्यवस्थेवर कंट्रोल असणारा जो एक असा संकल्पना आहे, ह्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे, की नैतिक ज्याला म्हणतो आपण, तो चौथा स्तंभ म्हणजे मीडिया. आम्ही प्रसारमाध्यमांची लोक. गेल्या 10 वर्षामध्ये प्रसारमाध्यमामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. तुम्हाला एक शब्द अलीकडे ऐकायला मिळालेला असेल, तुम्ही वाचत असाल, तुम्ही सगळे वर्तमानपत्र वाचत असाल, TV न्यूज चॅनल्स बघत असाल. एक शब्द खूप सोपा की खूप चर्चेचा झालेला आहे, मीडिया ट्रायल्स. हे मीडिया ट्रायल्स अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात झालेले. ही वेळ ज्याला म्हणतो की एखादी घटना घ्यायची, एखादी व्यक्ती घ्यायची आणि त्याला चारी बाजूने ठोकून काढायचं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, जे काम न्यायव्यवस्थेचं आहे. म्हणजे एखादा न्यायाधीश निर्णय देतो आणि मीडिया निर्णय देते, त्याला मीडिया ट्रायल्स म्हणतो आपण. तर हे अलीकडे मीडिया ट्रायल्स हे प्रकरण खूप वाढलेले आहे. तुम्ही बघत असाल, विशेषतः मी चर्चा करतोय ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांची. तुम्ही जे सगळे न्यूज चॅनल्स बघत असाल तर प्रचंड ब्रेकिंग न्यूज या नावाखाली जे काही चालू असतं, म्हणजे याचा मी समर्थक किंवा विरोधक नाही आहे, परंतु आज मीडियामध्ये काम करण्याचे अनेक इच्छुक लोक आहेत. माझ्याकडे खूप रिपोर्टर येतात, खूप पत्रकार येतात. त्यांची इच्छा असते की मला पत्रकारितेमध्ये काहीतरी करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे नेमकं, की मला सामाजिक काम करायचं आहे. पण सामाजिक काम करायचं असेल तर तुम्ही मेधा पाटकरांच्या चळवळीत जा, अण्णा हजारेंच्या चळवळीत जा. मीडियामध्ये कशाला येतं? मीडियामध्ये यायला इच्छुक आहे, परंतु काय करायचं हे माहीत नाही आहे. अशी अनेक मी संभ्रमावस्था मुलांमध्ये बघितलेली आहे. मुलांना खूप चांगला पत्रकार व्हायचं आहे, चांगले संपादक व्हायचं आहे, आम्हाला ती गरज पण आहे खरं तर. आणि मीडियामध्ये अशा खूप लेयर्सवर काम करण्याची यंत्रणा लागते. तुम्हाला माहिती असेल की फील्ड रिपोर्टर असतो आम्ही, स्ट्रिंजर्स म्हणतो यांना, आणि त्याच्यानंतर डेस्क नावाची यंत्रणा असते जी ती प्रत्यक्ष काम करत असते डेस्कवर. आणि अर्थातच आउटपुट ज्याला म्हणतो आपण, प्रत्यक्ष जेव्हा पेपर बाहेर निघतो किंवा TV चॅनल्स जेव्हा तुम्ही बघता न्यूज, त्याला एक मध्ये प्रोसेस असते आणि त्या प्रत्येक प्रोसेसवर, प्रत्येक प्रक्रियेवर खूप माणसं लागतात आणि क्वालिफाईड माणसं लागतात. आज अशा क्वालिफाईड माणसांची खूप कमतरता मीडियामध्ये आहे. हे मी गेली 23 वर्ष काम केल्यानंतर सांगतो आहे. खूप चांगली माणसं, आवाका असलेली माणसं, विषयांचा आवाका असलेली माणसं कमी आहेत. आणि हे मी अगदी, म्हणजे मी खूप इंटरव्ह्यू घेतो आणि 2-4 प्रश्न विचारले की गडबडतात. 6व्या प्रश्नाला उमेदवार एकदम गडबडून जातो की नाही माहिती मला. त्याचं कारण असं आहे की, म्हणजे मी अनुभवाने सांगतोय तुम्हाला की वाचन जे आहे विद्यार्थ्यांचं अलीकडच्या काळामध्ये, मी टीकात्मक बोलत नाही आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये मुलांचं वाचन, घरामध्ये येणारा एखादा पेपर असतो, एखादं चॅनल्स आहे आपण बघतो आणि त्याचा काहीही आवाका नसतो आपल्याला. नेमकं काय मी 4 प्रश्न विचारले तरी त्याला कळत नाही. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय माहीत नसतं, सरपंच पदाची काय कार्यपद्धती माहीत नसतं, बऱ्याचदा महापौरांचे नेमके अधिकार काय माहीत नाही. आपल्याकडे किती नगरपालिका आहेत, नगरपालिकांचा कारभार कसा चालतो माहीत नाही, महापालिकांचा कारभार कसा चालतो माहीत नाही, नगर परिषद आणि नगरपालिका आणि महापालिका यांच्यातला फरक काय माहीत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांना माहीत नाही, आणि ही लोक पत्रकारितेमध्ये येऊ इच्छित आहेत. माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांना जर मीडियामध्ये खरोखरच UPSC MPSC असे जर इच्छुक असाल तर विशेषतः सगळ्यात प्रभावी अंग जे आहे ते मीडियाचं आहे. म्हणजे माझे अनेक मित्र आज UPSC आणि MPSCतून खूप चांगल्या पदावर ते गेलेले आहेत, केवळ मीडियामुळे गेलेले आहेत. कारण ते डे टू डे लाईफमध्ये असतात, त्यांना बऱ्यापैकी आवाका असतो, पटकन नॉलेज असतं, पदांची माहिती असते, यंत्रणेची माहिती असते आणि ते बऱ्यापैकी उत्तर देतात. माझं असं म्हणणं आहे की रोज जर तुम्ही किमान एक पेपर वाचला, विशेषतः संपादकीय पान जे असतं, अग्रलेखाचं पान, ते जर आपण वाचलं तर बऱ्यापैकी विषयांचा आवाका कळतो आपल्याला. हे तुम्ही अतिशय, मी सिरियसली सांगतो, अग्रलेख म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी आता आमच्याच विशेषतः मीडियामधल्या लोकांना विचारतो, आमच्याच ऑफिसमधल्या अनेक लोकांना विचारतो की आजचा अग्रलेख वाचला आहे का. बहुतेक जण सांगतात की अग्रलेख वाचलेला नाही आहे, तो अतिशय कंटाळवाणा. म्हणजे आम्ही पूर्वी चेष्टेने म्हणायचो किंवा झोप येत नसेल तर अग्रलेख वाचा, निद्रानाशावर उत्तम उपाय आहे अग्रलेख, अशी विनोदाने टीका केली जायची. हे आजचा मीडियाची, म्हणजे एखादा माणूस पत्रकार झाल्यानंतर तो इतका शिथिल होऊन जातो की त्याला असं वाटतं की आपल्या जगाचं ज्ञान आलेलं आहे. अशी परिस्थिती नसते. कारण मला आठवत आहे, म्हणजे मी जेव्हा 20 वर्षापूर्वी पत्रकारितेमध्ये आलो, 23 वर्षापूर्वी, तेव्हा म्हणजे मी थोडासा निमशहरी भागातून आलो आणि त्यावेळेस माझे मित्र अनेकदा, म्हणजे लग्नाची वेळ असायची तर काय करतोय मुलगा, म्हणजे पत्रकार आहे, ते पत्रकार आहे ठीक आहे, पोटापाण्याचं काय करताय,
अशी व्यवस्था, म्हणजे खायला प्यायला काही पैसे नसायचे अशी व्यवस्था. म्हणजे ते मुलीचे वडील विचारायचे की नाही ठीक आहे, ते पत्रकारिता वगैरे ते समाजकार्य होते, लष्कराच्या भाकऱ्या भासताय तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगलं नोकरी करा, उत्तम सरकारी खात्यामध्ये नोकरी असेल तरी चालेल. मुली मिळत नसायच्या. तुम्हाला मी दुसरी बाजू सांगतो. आज जेव्हा पत्रकार एखाद्या मुलीचं स्थळ बघायला जातो तेव्हा सांगतो की मी पत्रकार आहे, मग काय प्रॉब्लेमच नाही, तुम्हाला काही कमीच नाही आहे. म्हणजे पत्रकार आहे म्हणजे तुमचं सगळं घर भरलेलं आहे. हे ज्याला म्हणतो आपण हा बदल झालेला आहे गेल्या 20 वर्षामध्ये, की आजचा पत्रकार असा एक उभे राहिलेला की ह्याला सगळी माहिती आहे, ह्याला सगळी यंत्रणा माहिती आहे, ह्याला करप्ट सिस्टीम माहिती आहे, भ्रष्टाचारावर तो बोलतो, तो स्वतः भ्रष्ट आहे, बऱ्याचदा भ्रष्टाचारामध्ये त्याचा सहभाग असतो. असे एक ज्याला चित्र म्हणतो असं चित्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे तो काळ आणि आजचा काळ हा सगळा बदललेला हे सगळ्याच व्यवसायामध्ये झालेला आहे. मी व्यवसाय हा उल्लेख जाणीवपूर्वक करतो आहे, कारण पूर्वी पत्रकारिता हे व्रत होतं. म्हणजे अतिशय डिव्होशनली लोकांसाठी काहीतरी लिहायचं आहे, लोकांना ज्ञान द्यायचं आहे या विषयाने लोक त्याच्यामध्ये यायची. त्याच्यानंतर हळूहळू त्याचं व्यवसायामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे उत्तम प्रोफेशनल ज्याला म्हणतो आपण असा व्यवसाय प्रोडक्टमध्ये निघालेला आहे. काही ठिकाणी मीडिया हा व्यापार झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आज त्याचं धंद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की मीडिया असा बदललेला आहे आज, की आपण कोणत्या व्यवसायामध्ये जातो आहोत हा मीडियामध्ये मी जे काम करतो आहे. कारण तुम्हाला कळत असेल की तुम्ही वाचत असाल बातमी की पेड न्यूजसारखं प्रकरण आहे. अलीकडे तुम्ही वाचले असेल बातम्या की पेड न्यूज म्हणजे काय प्रकरण असतं. तुम्ही सगळे नवशिके आहात, इच्छुक आहात शिकायला, की तुम्ही ज्या बातम्या वाचता, आपण जी बातमी छापून येते ती बातमी पैसे देऊन छापलेली असते. त्याला पेड न्यूज अगदी ज्याला म्हणतो आपण सोप्या भाषेमध्ये, की आपल्याला कळत नाही ही बातमी काय आहे. आपण एक अतिशय छापलेलं असतं ते पवित्र असतं, लिखित पावित्र्य ज्याला म्हणतो आपण, जे छापून आलेलं आहे ते सत्य आहे. अशा भावनेची आपण माणसं आहोत, अशा विचाराची माणसं आहोत आपण. त्यामुळे तुम्ही सगळ्या शाळांमध्ये शिकलं असतं की पुस्तकामध्ये जे दिलेलं असतं ते खरं असतं. जे आपल्या वेदांपासून सगळीकडे जे लिखित आहे ते सगळं शुद्ध पवित्र आहे अशी आपली भावना आहे, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचायला लागतो तेव्हा तो पवित्र मनाने वाचायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की जे छापलेलं आहे ते सगळं खरं आहे. परंतु असा एक अलीकडच्या काळामध्ये झालेला की असा एक प्रघात झालेला आहे जो विचित्र आहे. जे छापलेलं आहे ते मुद्दामून छापून आणलेलं आहे, लोकांवर त्याचा परिणाम आहे, करावा अशी त्याची इच्छा आहे. तुम्हाला माहिती असेल मीडिया हे असं माध्यम आहे की तुम्ही सकाळी सगळेजण आपण उठून आंघोळ करतो, स्वच्छ शरीरासाठी करतो, शारीरिक स्वच्छतेसाठी. परंतु मनाच्या स्वच्छतेसाठी काय करतो आपण, मनाची शुचिर्भूतता करण्यासाठी काय करतो, वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, आपला विचार अधिक स्ट्रॉंग व्हावा यासाठी काय करतो आपण. म्हणजे मी थोडंसं विषयांतर्गत बोलतोय की विवेकानंदांची 150वी जन्मशताब्दी झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे, चालू आहे, म्हणजे गेल्याच याला संपली 12 जानेवारीला. विवेकानंदांनी असं म्हटलेलं होतं, सगळ्यांना माहिती असेल, की मला 100 तरुण संन्यासी द्या, लोखंडी स्नायू आणि पोलादी मनगट ज्यांची आहेत, मी अख्खा देश बदलून टाकेन. असा एक विचार घेऊन आपली राष्ट्राची परंपरा आहे. असे विचार, असा मन ज्याला म्हणतो आपण, एक ढवळून काढणारी सगळी यंत्रणा, असे विवेकानंदांसारखं मोठं चरित्रवान ज्याला म्हणतो आपण, योद्धा संन्यासी ज्याला म्हणतो आपण, अशी आयडियोलॉजी ही त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी निर्माण झाली होती भारतामध्ये. आज जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो की एखादा आदर्श सांगा कोणी, तर तुम्ही अनेकांची उत्तर वेगळ्या, म्हणजे आपण जर सहज परीक्षा घेतली तर कोणाची काही आयडियोलॉजी येऊ शकेल. म्हणजे मध्यंतरी आम्ही काही तरुण कॉलेजमधल्या मुलांना बोलवलं होतं की आम्हाला आमची प्रॅक्टिस असते ती, की बाबा तुम्हाला कोण सेलिब्रिटी आवडेल ज्यांच्याशी चर्चा करायची, मला तुम्हाला सगळ्यांना, की आम्हाला गप्पा मारायच्यात बाबा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे आम्ही मॅनेजमेंटमध्ये होतो आणि लोक काही विचारत होते, मुलं म्हणली की आम्हाला तो रणविजय आणा. आम्हाला कोणाला कळलं नाही की हा रणविजय कोण आहे. आम्हाला असं वाटलं की ऋतिक रोशन सांगतील, सलमान खान सांगतील, आमिर खान सांगतील, बरेच जणांना कळलं नाही. मग ते कुठल्या तरी एका व्ही चॅनलला कुठेतरी तो अँकरिंग करतो, रणविजय नावाचा एक अँकर आहे आणि तो मुलांना आवडतो आजचा. आता ही आयडियोलॉजी बदलत चाललेली आहे मुलांची. म्हणजे कळत नाही की बऱ्याचदा आपल्याला, म्हणजे ही जनरेशन गॅप आहे की तो मुलांचं प्रतिनिधित्व करतो आहे, मुलांच्या मनातल्या भावना निर्माण करतो आहे, तो सांगतो आहे, अशी जनरेशन आहे याची. ही माहिती ही आम्हाला मीडिया म्हणून पण आम्हाला इतकी कमी पडते की अरेच्या जनरेशनची ही बदलत चालली आहे, आयडियोलॉजी बदलत चाललेली आहे. तर असा विचार, म्हणजे एक विवेकानंद आहे, दुसरा रणविजय आहे आणि आपल्याला वाटचाल करायची आहे. परंतु माझं मत असं आहे की आजच्या विशेषतः तरुण मुलांना मीडियामध्ये यायचं असेल किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की मी बऱ्याचदा विचार करतो की फोकस्ड पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला काय करायचं आहे नेमकं हे तुम्ही अनेक जण शिकू इच्छित आहात, आपल्याला नेमकं काय करायचं हे अतिशय क्लिअर पाहिजे आपण. कारण प्रत्येक इथे बसलेल्या प्रत्येक जण राज्यातले आलेत, मला सरांनी माहिती दिलेली आहे की रत्नागिरीहून, पेणहून अनेक विद्यार्थी आलेले आहेत.
तुम्ही प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरातले संस्कार वेगवेगळे आहेत. तुमचे आई वडील, तुमच्या नातेवाईक, मावशी बहीण भाऊ, आपल्यावर प्रभाव टाकणारे आपले नातेवाईक, आपले शिक्षक वर्ग, आपला शाळेचा परिसर, हा सगळ्यांचा एकत्रित ज्याला म्हणतो आपण परिणाम आपल्या मेंदूवर झालेला असतो. हे अतिशय मी थोडंसं गमतीदार सांगतोय तुम्हाला की आपण त्याचं रिफ्लेक्शन करत असतो. आपला मेंदू की कुठेतरी ते घडत असतं आपल्याला, आणि अशा घडण्यामध्ये आपण घडत असतो बऱ्याचदा. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की पहिला भौतिकशास्त्रज्ञाचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला, तर कदाचित तुम्हाला आठवणार नाही. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा कोणाला मिळालेला आहे, नाही नाव आठवणार नाव. परंतु तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारी एक शिक्षक सांगा, कुठल्या शिक्षकाचं नाव सांगा, तुमच्या आयुष्यावर ज्याने प्रभाव आहे, तर तुम्हाला पटकन कोणाचं नाव आठवेल की यस, या शिक्षकांचा माझ्यावर प्रभाव आहे. किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकांचा, आईपासून मावशी आत्या बहीणपर्यंत कोणाचंही नाव सांगा, तर तुम्हाला पटकन सांगेल की अमुक मैत्रीण माझ्यावर खूप प्रभावी आहे वगैरे वगैरे. म्हणजे आपले आदर्श हे आपल्या जवळ असतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा विचार आहे की असे आदर्श आपण घेऊन काम करतो. आपल्या लक्षात येत नाही की त्यांचा प्रभाव आपल्या मनावर असतो आणि हे घेऊन आपण काम करत असतो. पुढं आपल्याला जायचं असेल तर तो थॉट आपल्या मनामध्ये पाहिजे, तो विचार आपल्या मनामध्ये पाहिजे की आपल्याला काय बनायचं नेमकं. मीडियामध्ये जर यायचं असेल तर हा फोकस क्लिअर पाहिजे. आपले हितेश ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांचं व्याख्यान होणार आहे ते संदीप कर्णिक आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. क्षितिश ठाकूर पण आलेले आहेत. बातम्या चालू असताना मध्ये मध्ये ब्रेकिंग न्यूज येतात ना, आणि जाहिराती येतात बघा. असं व्याख्यानामध्ये कधी कधी आपल्याकडे चांगल्या जाहिराती पण असतात. अशी छान माणसं या ठिकाणी गप्पाला आलेली आहेत. आपण बोलत होतो की मीडियाविषयी, माध्यमांविषयी. तर आज माध्यमामध्ये विच इज ब्रेकिंग न्यूज हा विषय मी बोलत होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की NEWS इतकं साधं सोपं त्याचं न्यूज. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की विच इज न्यू, जे नवीन आहे, इट्स बिकम अ न्यूज. आणि नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ ह्या न्यूज आमची बेसिक व्याख्या ज्याला म्हणतो आपण, अशी बेसिक व्याख्या आहे जी विच इज न्यूज. आमच्यासाठी ती न्यूज बनते आहे. म्हणजे चारही दिशांना येणाऱ्या बातमी जे असते तो विषय, ती ज्याला म्हणतो आपण बातमी, विच इज न्यूज. आणि मराठीमध्ये बातमी अगदी सोपं सांगतो मी तुम्हाला, सगळ्या मुलांना समजेल असं, की मला माहीत असलेली बात, त्याला बातमी म्हणतात. इतकं सोपं. आपले आजी किंवा लहानपणी आपले आईवडील आपल्याला गोष्ट सांगतात लहानपणी झोपताना, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. म्हणजे काय करतात ते तुम्हाला बातमी सांगत असतात. काय, जंगलातली गोष्ट असेल, कुठली गोष्ट असेल, अगदी साधं सांगतो मी तुम्हाला. आम्ही जे काही सांगतो, वर्तमानपत्रातली माणसं असते, मीडियामधली माणसं, ती गोष्ट असते, कुठंतरी काहीतरी घडलेलं असतं, ते आम्हाला माहिती असतं आधी, आणि मग ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा 24 तास असेल तर बातम्या लगेचच ते तुम्हाला कळतं, जगभरात मध्ये कळतं. ती बातमी एक्सप्लॉयटेशन ज्याला म्हणतो आपण, असं एक्सप्लॉइट होते पटकन. ह्या बातमीमध्ये तुम्हाला अगदी सोपं सूत्र, आपल्या इकडे इथे BMMचा कोर्स पण आहे, अनेक शिक्षक इथे शिकवतात, खूप चांगले लेक्चर्स आहेत, की तुम्ही राज्यभरातले मुलं UPSC MPSC करू इच्छित आहात, की एखादी गोष्ट सांगणं म्हणजे काय असतं, तर आम्ही त्याच्यामध्ये सोपं सूत्र सांगतो. 5W आणि 1H. व्हाय, व्हेअर, होम, व्हॉट आणि वगैरे, आणि H म्हणजे हाऊ. असे कोण, कुठे, काय, कुठे, 6 कार ज्याला म्हणतो आपण, असे 6 कौकाराची उत्तर शोधली की बातमी तयार होते. की या ठिकाणी मी इथे लेक्चर देतो आहे तुम्हाला, ही बातमी आहे. म्हणजे आज तुम्ही काय 2-250 मुलं बसलेलात, उद्या समजा बातमी छापली आपण, ती कदाचित लाखो लोकांपुढे जाईल, ती बातमी असते. इतकं साधं सोपं सूत्र आम्ही बातमी करतो. परंतु हे जे मी सांगतोय ते आयडियोलॉजी आहे, अतिशय ज्याला म्हणतो आपण साधं सांगतो आहे. हे जे मी सांगतोय ते कलरलेस आहे. जेव्हा ती बातमी एखादी कलर देऊन येते, आजचे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळत असेल की आज इथे राजकीय नेते पण बसलेले आहेत. तरुण मनावर प्रभाव टाकणारे धुरंधर नेते अमुक 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 अमुक, जेव्हा असं वाक्य येतं तेव्हा तुमच्या मनावर ते परिणाम टाकणार असतं. मी जे सांगतोय ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. असं वाक्य जेव्हा जोडून येतं विशेषणासह, ती बातमी काहीतरी कलर आहे त्या बातमीला. तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की यार इथे कुठेतरी एक्स्ट्रा टाकलेला आहे, त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे. तो नेता किंवा तो राजकीय नेता त्याला बिंबवायचं लोकांवर, ह्याला म्हणतो आपण की कलर, ज्याला म्हणतो आपण थोडासा कलर बातमीमध्ये आलेला आहे. आणि तरी काही ते सांगतात त्याच्यापेक्षा जास्ती मसाला ज्याला म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये, थोडासा मसाला देऊन ती बातमी दिली जाते, ही ज्याला म्हणतो आपण कलरफुल बातमी येते ती, आणि ते त्याच्यामध्ये कलर भरलेले असतात. आजचा मीडिया, मी जेव्हा तुम्हाला मीडिया ट्रायलच्या विषयी बोलत होतो की आजचा मीडिया हा या पद्धतीने चाललेला आहे की मी गेली 20 वर्ष पत्रकारिता जेव्हा करतोय, ती पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता याच्यामध्ये थोडासा किंवा बऱ्यापैकी फरक झालेला आहे.
आयडियालॉजी घेऊन जगणारे अनेक पत्रकार आहेत, अनेक संपादक आहेत, त्यांना करायचं चांगलं, समाजासाठी चांगलं, सगळेच वाईट आहेत असं नाही आहे. परंतु आजच्या मीडियाला न्यायाधीश व्हायचं आहे, पहिल्या 3 स्तंभामधला एक पार्ट व्हायचा आहे, न्याय व्यवस्थेमध्ये त्याचा भाग व्हायचा आहे. मी निर्णय देणार आहे. खरं तर आपल्याकडे ती स्वतंत्र यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था, वकील आहे, जज आहे, पक्षकार असतात सगळे, तिथे पार्टी त्याची बाजू मांडली जाते, ती पूर्णपणे न्याय व्यवस्था आहे. मीडिया कुठेतरी इंटरफेअर करतो आहे की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही सगळे शिकाऊ विद्यार्थी हे समजून घेतलं पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे की मीडिया ट्रायल्स म्हणजे काय आहे. एखाद्या माणसाला सकाळी उठून सगळेजण झोडपायला सुरुवात करतात. तुम्ही एखादं चॅनल्स बघितलं सकाळी उठून की झोडपलेलं असतं सगळेजण, म्हणून त्याला एखाद्या माणसाला काहीतरी, पण त्याची बाजू ऐकत नाहीत, त्याची बाजू कोणी समजून घेत नाही. रात्री संध्याकाळी मग त्याची बाजू मांडायला कोणीतरी येतो, तो बोलतो बिचारा की बाबा असं नाही, प्रत्यक्ष असं घडलेलं आहे. आपण समजून घेत नाहीये. आणि हे आपल्या मीडियाला घाई झालेली आहे. सगळेजण रॅट रेस कॉम्पिटिशनमध्ये आहेत, प्रचंड स्पर्धा चालू आहे मीडियामध्ये, आणि प्रत्येकाला पुढं जायचं आहे. आणि ह्या पुढं जाण्याच्या नाद्यामध्ये आपण कुठेतरी भान विसरतो आहे वास्तवतेचं, कुठेतरी वस्तुनिष्ठता आपण लांब जातो आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मीडियानी आज कुठेतरी आमच्यासारख्या माणसांनी हे समजून सांगण्याची गरज आहे लोकांना पण, किंवा तुम्ही जेव्हा मीडिया वाचता, तुम्ही जेव्हा मीडिया बघता, तेव्हा तुम्ही नेटवर बघता, मोबाईलवर बघता बातम्या, तेव्हा त्या बातम्या कशा आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि अशा माध्यम जागरणाची, माध्यम चळवळीची जागरणाची आज गरज आहे का काळामध्ये, हे कुठेतरी समजून घ्या. हे मुलांनी आज जर तुम्ही या वयामध्ये समजून घेतलं तर पुढचा कुठेतरी सजग नागरिक या देशाचा तयार होईल, की त्याला पण आत्मभान असेल की मीडियाविषयीचं. यस, मला माहिती, मीडिया मला पण कळतो, मला पण प्रसार माध्यमं कळतात, मी पण समजून घेतो. वर्तमानपत्रामधली स्थिती असेल, काय असेल, कुठली वर्तमानपत्र कशी चालतात, कोणाचं मुखपत्र आहे ते, कोणाचा विचार चालवतात, कोणत्या चॅनल्स कोणत्या विचाराने भरलेलं आहे, हे सगळं समजून घेण्याची आज गरज आहे. तरच आपण चांगल्या, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये जे काही घडलं, किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये थोडंसं मी जातो 2 मिनिटं, की स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत होते. की म्हणजे मला आश्चर्य वाटतं की पोटामध्येच एखाद्या ती कळली की स्त्री आहे अर्भक, तर त्याला गाडून टाकण्याचे प्रकार गेल्या विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये खूप घडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि पुरोगामी राज्यामध्ये अशी जेव्हा घटना घडते, लांछनास्पद घटना असते ती, आपण कोणत्या समाजाने वापरतो, सर्वात पुरोगामी राज्य जेव्हा आपण छाती पुढे काढून चालतो देशामध्ये, त्या राज्यामध्ये अशा जेव्हा घटना घडायला लागतात, कुठंतरी आपण आपली थॉट प्रोसेस, आपली विचार प्रक्रिया काहीतरी चुकीची घडलेली आहे, आपल्याला चांगला समाज घडवायचा की नाही हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इथे मीडियाचं काम कुठेतरी यायला लागतं, मग जागृती घडावी. आज सगळीकडे बेटी बचाव आंदोलन सुरू झालेलं आहे, मुली वाचवायला पाहिजे आहेत. म्हणजे तुम्हाला आठवतं की नाही, मी एक सिनेमा पाहिला होता, मला वाटतं तो साऊथ इंडियन सिनेमा असावा, आणि एक असं गाव दाखवलेलं आहे, तुम्ही कानाचित बघितलं असेल, टीव्हीवर झालेला सिनेमा आहे तो, की त्या गावामध्ये मुलीच नाही आहेत, सगळे पुरुष मंडळी आहेत. म्हणजे त्यांनी एक व्हिज्युअलायझेशन, कन्सेप्च्युअलायझेशन घेऊन, आणि कुठला नाही मुलाला लग्नाला मुलगीच नसते, आणि अतिशय विचित्र परिस्थिती गावामध्ये. मग गटबाजी, राजकारण, आणि त्यांच्यामध्ये दंगली व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, टिपिकल वर्चस्ववादी ज्याला म्हणतो आपण. आणि एका ठिकाणी कळतं की एका घरामध्ये एका वडिलांनी मुलीला 4 भिंती बांधून, घरामध्ये 4 भिंती बांधलेल्या आहेत, तिथे मुलीला लपून ठेवलेलं असतं, त्याच्या घरामध्ये एक तरुण मुलगी असते. आणि एकदा कुठेतरी पळापळीमध्ये कळतं की एक माणूस शिडी घेऊन घरामध्ये चढलेला आहे, आणि तो शिडी पटकन ओढून घेतो घरामध्ये, कोणाला कळू नये बाजूबाजूला की माझ्या घरामध्ये मुलगी आहे. आणि ते गावातला एखाद्या ज्याला म्हणतो आपण सरपंच असेल, तो कोण, त्याला कळतं, तो त्या माणसाला विकत घेतो म्हणजे काय, पैसे देऊन मला तुझी मुलगी, माझे 3 मुलं आहेत, त्यांचं लग्न करायचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याची भीषणता, त्याचं वास्तव इतकं भयानक आहे पुढच्या काळामध्ये. त्यांनी ती स्टोरी रंगवली, मी त्याच्या तपशिलात जात नाही आहे. तो ती मुलगी विकत घेतो, त्या 4 मुलांचं लग्न त्या मुलीशी लावून टाकतो, कारण त्याला पर्याय नसतो, कारण मुलगी एकच असते. आणि आश्चर्य वाटेल त्याची भीषणता पुढे अशी आहे की जेव्हा पहिली रात्र असते, सुहाग रात्रीची वेळ येते, आणि सगळी मुलं भांडायला लागतात की कोण जाणार सुहागरात साजरी करायला त्याच्या मुलीबरोबर, जवानमध्ये मारामारा व्हायला लागतात. आश्चर्य वाटेल त्या मुलांचे वडील येतात, ते म्हणतात माझा पहिला अधिकार आहे, कारण ती पुरुषी वासना असते, आणि ते भीषण वास्तव. नंतर त्या मुलीला इतकं छळ सजावून तिला गोऱ्याच्या गोठ्यामध्ये बांधलं जातं, आणि गावामधले लोक येऊन बलात्कार करतात. हे भीषण कल्पनाचित्र ज्याला म्हणतो आपण, असं वास्तव त्या डायरेक्टरने मांडलेलं होतं. आपण कोणत्या समाजाकडे चाललेलो आहोत? स्त्री भ्रूणहत्येसारखा टोकाचा विषय आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आपण, की बाबा हे वास्तव मांडला पाहिजे. आणि विशेषतः तुमच्यासारख्या तरुण मुलांनी, मुलींनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणता समाज घडवायचा आहे. आणि मीडियामध्ये येऊ इच्छिणाऱ्या, मीडियामध्ये काम करू इच्छिणाऱ्या, तुम्ही मीडिया करून पण UPSC आणि MPSC परीक्षा देऊ शकता, किंवा त्या पटकन यशस्वी व्हाल. जर तुम्हाला 60% 70% वाटत असेल मीडियामध्ये, जर तुम्ही आलात तर तुम्ही 80-90% डेफिनेटली मिळवाल, कारण तुम्ही रोज त्या जगाशी असता, रोज अपडेट असतात.
पण तुम्हाला पटकन कळतं, तुम्हाला थेट पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळी रचना कळते, तुम्हाला परीक्षा देणं सोपं जातं. कारण माझे अनेक मित्र, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे UPSC आणि MPSC मध्ये पटकन यशस्वी होतात बिकॉज ऑफ मीडिया. कारण ते खूप अपडेट असतात, बऱ्यापैकी नॉलेज ज्या बेस ज्याला म्हणतो आपण, असं नॉलेज त्यांना पटकन मिळालेलं असतं. माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जर नॉलेज बेस सोसायटी घडवायची असेल, ज्ञानाधिष्ठित समाज घडवायचा असेल, तर मीडिया हे उत्तम हत्यार आहे, चांगलं साधन आहे. त्याचा योग्य उपयोग आपल्याला जर समाजासाठी करायचा असेल तर करता आला पाहिजे. आज छोट्या छोट्या वर्तमानपत्रापासून राष्ट्रीय चॅनल्सपर्यंत, राष्ट्रीय वर्तमानपत्रापर्यंत मीडियाचा पसारा झालेला आहे. आणि मीडिया सगळीकडे पसरतो आहे, पसरले घराघरामध्ये आहे. आज घराघरांमध्ये न्यूज चॅनल्स आहेत, एवढी चॅनल्स आहेत, घरामध्ये पेपर येतात, नेट आहे तुमच्याकडे, मोबाईल आहे, ही सगळी यंत्रणा आहे. मला अलीकडे फार गंमत वाटते की आपला प्रवास हा पडद्यापासून पडद्यापर्यंत चाललेला आहे. म्हणजे आपण 70 mm पडदा सिनेमाचा, जे आपलं करमणुकीचं साधन होतं, पासून हातामध्ये मोबाईल, जो मोबाईलचा पडदा आला, टच स्क्रीन ज्याला म्हणतो आपण, ते टच स्क्रीन असा आपला प्रवास आहे. म्हणजे कॉम्प्युटर पण स्क्रीनवर असतो, कुठे गेलं तरी आपल्याकडे पडद्याशी संबंध असतो, आपल्या स्क्रीनशी संबंध असतो. असं आपलं लाईफ चाललेलं आहे, डिजिटायझेशन ज्याला म्हणतो आपण, असं आपण गेलेलो आहोत. ह्या जगामध्ये वावरताना त्यातला कंटेंट काय आहे, काय मेसेज आहे, काय माहिती आहे, ते आपल्याला उपयुक्त आहे की नाही हे आपण तपासून घ्यायला पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो बऱ्याचदा, की बऱ्याच मुलांशी गप्पा मारायला सांगतो की आपण स्वतःशी संवाद नाही करत कधी. म्हणजे आपली स्ट्रेंथ काय आहे, आपली ताकद काय आहे, मुलांनी समजून घेतलं पाहिजे. दिवसभरामध्ये रात्री झोपताना मी अगदीच छोटा प्रयोग सांगतो, बऱ्याचदा आमच्या रिपोर्टरला पण सांगतो बऱ्याचदा, की रात्री झोपताना आपण 2 मिनिटं विचार करायचा की आज मी दिवसभरामध्ये कोणाकोणाला भेटलो किंवा कोणाकोणाला भेटले. सहज विचार करायचा, अगदी काय मला मिळालं, माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे, माझं नॉलेज वाढलेलं आहे, मी काहीतरी 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत, काय विचार केला, सहज विचार करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपली मूठ बऱ्याचदा रीती असते, आपल्याला काही आपण खूप टाइमपास केलेला असतो, अगदी काय म्हणतो निरुद्देशपणे आपण जगलेलो असतो आजचा एक दिवस आपल्या आयुष्यामधला, आणि मग अस्वस्थ वाटायला लागतं. अशा वेळेला दुसरा मिनिटाचा असा विचार करायचा की मला उद्या काय करायचं आहे, मी कोणाला भेटणार आहे. एक माणसाला, एका व्यक्तीला असं भेटूया आपण की माझ्या आयुष्यात प्रभाव पडेल, त्याचा विचार, एक वाक्य त्याचं, की ज्याच्या माझा दिवस उजळून निघेल, माझा विचार उजळून निघेल. असा दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो आपण, असं प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि रोज जर असं करत गेले, प्रॅक्टिस करत गेली, तर तुम्हाला मी डेफिनेट सांगतो 1 वर्षानंतर ना तुमच्या विचारामध्ये आमूलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसेल, अशी छोटी प्रॅक्टिस केली तरी. म्हणजे हा विचार, एक छोटा विचार जो आत्ममग्न होऊन विचार करायला पाहिजे, आपण स्वतःशी संवाद साधायला पाहिजे, जो आपण साधत नाही बऱ्याचदा. आणि आपली स्ट्रेंथ काय आहे, आणि त्याच्यामध्ये नंतर विकनेस काय आपला, आपल्याकडे कोणती कमतरता आहे, आपण बोलू शकत नाही, आपण प्रेझेंट होऊ शकत नाही, आपली बॉडी लँग्वेज नाही, आपण नजरेला नजर मिळवू शकत नाही, अनेक गोष्टी असतात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. विकास करताना आपण अनेक विकनेसेस आहेत आपल्यामध्ये. आपल्याला प्रेझेंटेशन, आपलं नॉलेज कमी आहे, मराठी साहित्यामध्ये एखाद्या पुढे जाताना साहित्य वाचायला पाहिजे आपण, आपल्याकडे ते कमतरता आहे. इंडस्ट्रीमध्ये असेल तर इंडस्ट्रीची माहिती पाहिजे आपल्याला. अशा अनेक विकनेसेस असतात, तर ते विकनेसेस तपासला पाहिजे. ते जेव्हा समजेल तुम्हाला की यस आपल्यामध्ये एक कमतरता आहे, ॲट द नेक्स्ट पॉईंट असा असतो की तो भरून काढायची आपली इच्छा होते. हे नैसर्गिक आहे. जेव्हा आपल्याला असं कळतं की आपण खूप अज्ञानी आहोत, तेव्हा ज्ञानाची पहिला प्रयत्न सुरू होतो आपल्या मनानेच. आणि द नेक्स्ट स्टेप इज अपॉर्च्युनिटी, ज्याला म्हणतो आपण, ही संधी आपण बघायला लागतो की मार्केटमध्ये यस अशा जी रचना आहे, अशा रचनेमध्ये जर आपण जगायला लागलो, तर मला असं वाटतं की मीडियासारख्या एका काय म्हणतो मीडिया ट्रायल्स ज्याला म्हणतो आपण, अशा जगामध्ये जगताना पण आपण खूप चांगला प्रभावी ज्याला म्हणतो आपण असं जगू शकतो, खूप चांगलं करू शकतो. एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं की मीडियामध्ये येऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणींना खरोखरच मोठ्या संधी आहेत बरं का. तुम्ही जर थोडं जरी ज्ञान वाढवलं तर आमच्यासारख्या संपादकांना खरोखरच चांगली माणसं हवी आहेत आज मीडियामध्ये. खूप नॉलेज बेस ज्याला म्हणतो आपण. मला अनेक चांगले रिपोर्टर मिळत नाहीत, माहिती नसते. म्हणजे महापालिकेला मला रिपोर्टर पाहिजे, नॉलेज नसतं बऱ्याचदा. क्राईममध्ये चांगला रिपोर्टर पाहिजे, माहीत नाही. सोशल फील्डमध्ये रिपोर्टर पाहिजे, माहीत नसतं. सांस्कृतिक माहीत नाही, शिक्षणाविषयी माहीत नाही. एवढं मोठं कॉलेजमध्ये आपण शिक्षक होतो, अनेकांना रचना माहीत नसतात. तर माझं म्हणणं की हे कुठेतरी शिकून घ्यायला पाहिजे आपण, आपल्याला माहिती असायला पाहिजे. अशा अनेक फील्डमध्ये, राजकीय फील्डमध्ये विशेषतः राजकीय करिअर सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे राजकारण टाळता येणार नाही आपल्याला. मुलांना राजकारण, पॉलिटिकल नॉलेज मस्ट आहे आजच्या काळामध्ये, ते शिकलंच पाहिजे. अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये अवॉइड करता कामा नये, आपण दुर्लक्ष करता कामा नये. हे जर शिकलं तर मला असं वाटतं की खूप मोठ्या पद्धतीनं आपण मीडियाचा पण विचार करू शकतो, माध्यमांचा विचार करू शकतो. आज वर्तमानपत्रामध्ये केवळ वृत्तपत्र ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला त्यातली गंमत सांगतो की जे वर्तमानपत्र तुम्ही रोज वाचता ते प्रत्यक्ष वर्तमान नसतं, ते भूतपत्र असतं. कारण आम्ही सगळे कालच्या बातम्या छापत असतो. इट्स अ सिम्पल थिंग. खरं वर्तमानपत्र म्हणजे कोणतं, न्यूज चॅनल जे लाईव्ह चालू आहे, ते आत्ता घडतं आणि आत्ता घडतं तेच चालू आहे. आम्ही जे छापतो ते भूतपत्र असतं.
आम्हाला अशी इच्छा आहे की आम्हाला भविष्यपत्र घडवायचं आहे. उद्या एक चांगला समाज उद्याचा तयार व्हायला पाहिजे. असं एक उद्याचा वेध घेणारं भविष्यपत्र आम्हाला घडवायचं आहे. आम्ही मीडिया तसा विचार करतो आहे आणि एक चांगला वेध घेणारा आहे, ज्याला चांगला समाज आहे, चांगले तरुण व्हायला पाहिजेत. आज तुम्हाला माहिती आहे की पुढच्या 20 वर्षानंतर ना सर्वाधिक तरुण शक्ती ज्याला असेल तर तो भारत देश असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही सगळी तरुण शक्ती, त्यांची ऊर्जा हे कुठं होणार आहे? म्हणजे चीनमध्ये घडलं तियाननमेन चौकामध्ये की सगळी तरुण मुलांनी त्यांना गोळ्या घातल्या गेल्या, रंगाडे चालवले गेले. ही जी घटना घडलेली भारतामध्ये काय होणार आहे पुढेच्या काळामध्ये? आत्ता दिल्लीमध्ये संयमाने लोकांनी मेणबत्त्या घेतल्या. उद्या ह्या मेणबत्त्यांचं रूपांतर मशालीमध्ये होऊ शकतं आणि अन्य काही याच्यामध्ये होऊ शकतं. पण हा तरुण वर्ग ह्याची दिशा कोणती आहे हे मला असं वाटतं की मीडियाने पण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये मीडियाची पण ती मोठीच जबाबदारी, जशी तुम्ही इच्छुक आहात तशी आम्ही त्यातले घटक असलेली माणसं, आम्हाला पण चांगला समाज घडवायचा आहे. चांगला उत्तम शिक्षित संयमित संतुलित समाज आपल्याला घडवायचा आहे. आणि सुदैवाने महाराष्ट्रासारख्या ठिकाणी आपण बोलतो आहोत, उत्तम संत परंपरा आहे आपल्याला, उत्तम शिकवण आहे आपल्या महाराष्ट्रात, उत्तम भूमी आपली जी यापूर्वीच्या अनेक संतांनी घडवून केलेली आहे. कल्टिवेशन ज्याला म्हणतो आपण कल्टिवेट झालेलो आहोत. आणि तोच समाज आपल्याला पुढच्या काळामध्ये न्यायचा आहे. आणि समाज म्हणजे याच्यामध्ये मीडियाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि तुमच्यासारख्या तरुण वर्गाकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. येस, आम्हाला नॉलेज बेस्ड सोसायटी जेव्हा करायची आहे तेव्हा असाच नॉलेज बेस्ड प्रत्येकाच्या मेंदूमध्ये तयार आहे की जगाचं ज्ञान आहे, ज्याला विश्वाचं भान आहे, असं आत्मभान आहे, आत्मनिष्ठा पण आहे, राष्ट्रनिष्ठा पण आहे. असे सगळे घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि अशा तरुण वर्गाला घेऊन आपल्याला मीडियामध्ये पण काम करायचं आहे. अशा मीडियामध्ये इच्छुक असणारे, वर्तमानपत्र असेल, कुठल्याही मीडियामध्ये या, तुम्ही इंटरनेट मीडिया घ्या, मोबाईलमध्ये आता खूप डेव्हलपमेंट झालेली आहे, किंवा न्यूज चॅनल्स असतील किंवा रेडिओसारखं माध्यम असेल. खूप रेडिओसारखी माध्यम मधल्या काळामध्ये असं होतं की रेडिओ चालला की काय, संपत चालला की काय. पण FM चॅनल्सने एका रात्रीत असं काही घडून दाखवलं की प्रत्येक घरामध्ये आज कारमध्ये सगळीकडे FM चॅनल्स प्रचंड हिट झालेली आहे तुम्हाला सगळी, किंवा असा मीडिया एक्सप्लोइट होतो आहे. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मीडिया काम करतो आहे. आणि सगळ्या प्लॅटफॉर्मवर अशा तुमच्यासारख्या तरुणांची खूप गरज आहे. आणि तुमचं स्वागत आहे मीडियामध्ये. बेसिकली तुम्हाला ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल कधीही तुम्ही या, कारण मीडिया हा खूप व्हास्ट आहे, एक्सप्लॉइट आहे. आणि असे तुमच्यासारखे तरुण उत्साही माणसं, नॉलेज ज्याला घ्यायचं आहे आणि लोकांना कशासाठी काहीतरी करायचं आहे चांगल्या अर्थाने, त्यांच्यासाठी मीडियाची दारं खूप मोठ्या प्रमाणात खुली आहेत. आणि मला असं वाटतं की या कॉलेजमध्ये BMA अनेक कोर्सेस आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी खूप मोठी कॉलेजेस चालू आहेत. त्या ठिकाणी नॉलेज घ्या तुम्ही. आणि मला असं वाटतं की इच्छुक आहेत अशा इच्छुकांना, सगळ्या तरुणांना या मीडियामध्ये मोठी संधी आहे. तुम्हाला माध्यमांविषयी कुठलाही प्रश्न विचार असेल तर मी स्वागतच करतो. परंतु तुम्हाला जर काही समज असेल, शंका असेल, शंका म्हणजे मी नेहमी सांगतो की शंका दोनच, म्हणजे काही शंका नसतील तर जे काही बोललेलं ते डोक्यावर न गेलेलं आहे असा त्याचा दुसरा अर्थ होऊ शकेल. आणि शंका असणं, कारण पत्रकार जर होऊ इच्छित असेल तर शंका सूर पाहिजे, त्याला शंका पडल्याच पाहिजेत, तोच खरा पत्रकार असतो. कारण तर प्रश्न विचारता आले पाहिजेत. असे जर पत्रकार घडू इच्छित असाल, तुम्हाला MPSC UPSCमध्ये खरोखरच नॉलेज बेस जायचं असेल पुढे, तर प्रश्न अवश्य असायला पाहिजेत, विचारायला पाहिजेत, विचारण्याचं धाडस पाहिजेत. विचारताना शेजारच्याला काय वाटेल याची अजिबात काळजी करायची नाही. जेव्हा तुम्ही शेजारचा विचार करायला लागता तेव्हा तुमचं अवमूल्यन झालं समजा, त्याला काय वाटलं म्हणजे मला काय वाटलं फार महत्त्वाचा पार्ट आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. स्वतःला समजणं आणि स्वतःला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि ते जर समजलं तर खूप मोठ्या प्रमाणात चांगला उत्तम नागरिक, उत्तम मनुष्य आणि चांगला समाजाचा ज्याला म्हणतो आपण धुरीण असा तयार होईल, अशी इच्छा मी या ठिकाणी बोलवतो. मला आज या समारोपाच्या ठिकाणी आधी व्याख्यान द्यायला आज या कॉलेजनी संयोजकांनी बोलवलं आणि एक मीडिया निमित्त तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली. यामुळे संयोजकांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या या मार्गदर्शनाचा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या भविष्यात खरंच खूप फायदा होईल. आणि विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. कोणा विद्यार्थ्यांना काही शंका विचारायच्या असतील तर आपण मान्यवरांना विचारू शकता. प्रश्न पेपरवरती लिहिले असतील तर आपण सरांना आता विचारू शकता.
तुम्हाला काल राजीव पाटील यांनी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांच्या उत्तराशी मिळतं जुळतं उत्तर असलेली 21 मुलं आहेत. तर त्याचं उत्तर इथे ते हजर आहेत, मी त्यांना सांगतो त्यांनीच त्याचं उत्तर सांगावं. माझं उत्तर काय होतं ते जरा एक मिनिट, कागद कुठे आहे मला? मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय व्हायचं आहे हे तुम्ही एका लाईन मध्ये सांगायचं आहे, बरोबर आहे? तुमच्यापैकी 21 जणांनी मला अपेक्षित जे उत्तर होतं, म्हणजे मी ज्या पेपर लिहिलेलं की मला चांगला माणूस व्हायचा आहे, मला चांगला भारतीय व्हायचा आहे, मला चांगला नागरिक व्हायचा आहे, हे उत्तर 21 जणांनी दिलं. म्हणजे 200 पैकी 10% मुलं ही माझ्या मताशी सहमत आहेत. त्याबद्दल मला आनंद वाटला. आणि हेच महत्वाचं आहे की मला चांगला नागरिक व्हायचा आहे, मला चांगला माणूस व्हायचा आहे. आणि ह्या वृत्तीची मुलंच तुम्ही ज्या गेले 4 दिवस ज्या अपेक्षेने ते बसलेले आहात की पुढील भारताचा नागरिक बनण्यासाठी तुम्हाला कायच पाहिजे, म्हणजे भारताचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या गुणामध्ये मला चांगला नागरिक बनणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही बनतात. त्याबद्दल मला आनंद वाटला. तुमच्या सगळ्यांचं मी माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो. आणि परत एकदा की ज्या मुलांनी ही उत्तरं दिली त्या मुलांनी उभं राहायचं आहे फक्त. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जवळजवळ 50-50% मुली 50% मुलं 50% आहेत. मला आनंद वाटला की तुम्हाला भारताचा चांगला नागरिक व्हायचा आहे, चांगला माणूस व्हायचा आहे. तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. याच्यात काल तुम्हाला 1000 रुपये दिलेले 21 जणांमध्ये वाटले तर 47 रुपये 50 पैसे येतात. पण नानांनी सांगितलं मी त्याच्यात ऍड करतो आणि प्रत्येकाला 100 रुपये मिळतील. पुढची सूत्र मी माननीय आमदार क्षितिज दादा यांना विनंती करते की आपण विद्यार्थ्यांशी हितगुज करावं. आज आपल्याला इथे मान्यवर पाहुणे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री संदीप कर्णिक सर, जे स्वतः IPS ऑफिसर आहेत. मी आपल्या विवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब आप्पा. अच्छा, मी आप्पांना आणि क्षितिज दादांना विनंती करते की आपण मान्यवर पाहुण्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मी माननीय आमदार क्षितिज दादांना विनंती करते की आपण विद्यार्थ्यांची हितगुज साधावं. त्या दिवशी पहिल्या दिवशी सगळे होते इकडे, तुम्ही नव्हते. हा म्हणजे गोष्टी सांगितल्या ते तुम्ही ऐकून घ्या. बाकीचे जे होते त्यांच्याकडून सगळे पत्ते तर मी त्या दिवशी उघडले, म्हणून आता मी फार काय बोलणार नाही. एकच विनंती करतो, IPS, IRS, IAS वेगवेगळ्या फील्ड्समध्ये इंडियन कस्टम सर्व्हिसेस मध्ये तुम्ही वेगवेगळे फील्ड सिलेक्ट करा. सगळेच एक फील्डच्या पट्टी धावू नका. IAS सगळ्यांना IAS बनवू नका. वेगवेगळे खूप सारे फील्ड्स आहेत, तर मला वाटते ते आपण रिसर्च करून बघितलं पाहिजे काय काय ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सगळेच फील्ड चांगले आहेत. पहिल्या दिवशी जसं प्रश्न विचारलेला की तुम्हाला डिसाईड करायला लागेल की तुम्हाला कशाला ती पोस्टिंग पाहिजे किंवा कशाला त्या फील्डमध्ये जायचं आहे. आणि मला वाटते आज लास्ट डे आहे, तर आजपर्यंत तुम्ही तो क्वेश्चन आन्सर केला पाहिजे होता स्वतःलाच. परत एकदा सगळ्यांना ऑल द बेस्ट. झाले नाही झाले तुम्ही परत येऊन भेटा, आणि झाले तर मनापासून बरं वाटेल की कुठेतरी ह्या सेमिनारमुळे तुम्हाला थोडीशी मदत झाली. नक्कीच येऊन भेटा. आम्हाला बरं वाटेल की आपल्या कॉलेजमुळे थोडंसं हातभार लागला तुमच्या सक्सेससाठी. ॲक्च्युली एक पूजेत पळायचं आणि त्या पूजेमध्ये मी बसणार आहे, म्हणून लवकर बोलतोय. विश यू अ व्हेरी ऑल द बेस्ट.
If any help needed from our side, please let us know and we'll be more than happy to support you in any way possible. Thank you so much and all the best. My email address, if you guys want to write it down. I'm Facebook, it becomes easier. Bittu Thakur is my Facebook page. Please don't send me friends request because my account is already full. तर ते मग तुम्ही पाठवू पण शकणार नाही आणि मी एक्सेप्ट पण करू शकणार नाही. पण फेसबुकवर मी नेहमी रेग्युलरली रात्री मेसेजेस चेक करत असतो. व्हॅलिड क्वेश्चन्स मी 100% रिप्लाय करतो. हाय हाव आर यू युजली मी अवॉइड करतो, कारण की ते हाय हाव आर यू मेसेजेस मला दररोज 50-60 ते येतच असतात. दॅट बिकम्स डिफिकल्ट फॉर मी टू रिप्लाय हाय हाव आर यू. पण व्हॅलिड जे पण क्वेश्चन्स असतील ते मी 100% रिप्लाय करतो. 4-5 दिवस जर बसला नाही तर हॅव पेशन्स. आय एम गोइंग टू गेट बॅक टू यू as soon as possible. So Bittu Thakur, Bittu Thakur is my Facebook account. Send me messages. Please don't tag me in stupid images because that becomes a little irritating. But if you can tag me if I am there in the picture. But other than that, don't tag me in a cute kitty face and stuff like that. But messages, yeah, please ask a lot of questions. If I cannot help you, I'll get someone to help you in your questions. So yeah, send me valid questions, please. Thank you so much. Email is taksh taksh9 number 9 at aol.com. So it's taksh9 at aol.com. Facebook becomes easier because I check that regularly, and it's also on the phone. So all set? Mobile number 9923 750000. Valid questions only, please. Please avoid hi, how are you messages because I probably won't reply. But valid questions, 100% I will reply. You got all the information? My pager number, my satellite phone, my car phone, my landline number, my office number. Facts. All right. So wish you again all the best and ask a lot of questions, not to me, also to me, but any experts possible. Sir, पहिल्या दिवशी मी यांना बोललेलो की knowledge आपण कुठूनही gain करू शकतात. This is for people who are not present here. Newspapers, magazines. I still read, there's a book called Tinkle. It's a comic book for kids. I still read that. Gaming, I play a lot of games, and this is professional games. Xbox, PS3. सर मी त्यांना पहिल्या दिवशी बोललेलो की PS3वर मग हिस्ट्री पर्सनली मला आवडायचं नाही शाळेत असताना, आणि माझे जे प्रोफेसर होते ते तिकडे बसलेले आहेत. हिस्ट्री शिकवण्यासाठी माझे प्रोफेसर हे होते. तर आत्ता मी जे गेम्स खेळतोय ते कॉल ऑफ ड्युटी वगैरे, त्याच्यात अख्खा वर्ल्ड वॉरचा गेम आहे तो. आणि बिकॉज आय एम वन ऑफ द सोल्जर्स हू इज प्लेइंग द गेम, दॅट बिकम्स इझियर फॉर मी टू अंडरस्टँड. तर मी त्यांना तेच बोललेलो की नॉलेज कॅन बी गेन फ्रॉम एनिवेअर इन्क्लुडिंग गेम्स. सो आय थिंक एनी पॉसिबल मीडिया टू गेन नॉलेज. मूवीज, पिक्चर बघायला सांगितलेलं त्यांना, जास्तीत जास्त पिक्चर बघा, तिकडून पण नॉलेज मिळते. सो आय थिंक दॅट इज नो सोर्स इज अ बॅड सोर्स टू गेन नॉलेज. सो अगेन विश यू ऑल द बेस्ट एंड आई हैव टू रन बिकॉज मुहूर्त पे बैठना है पूजे में. सो someone calling me, I just gave you a number and someone is calling me. तुमच्यातला कोण नाही ना? I'll answer it later. चलो, all the best. धन्यवाद क्षितिज दादा. आणि आपल्याला आज मार्गदर्शक आणि मान्यवर पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री संदीप कर्णिक साहेब. सर स्वतः सुपरिटेंडेंट ऑफ ऑफिस अँटी करप्शन ब्युरो ठाणे या पदावरती कार्यरत आहेत. सर मूळचे डहाणू या गावातले आहेत आणि मुंबई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत. IPS 2004च्या बॅचचे सर यशस्वी विद्यार्थी आहेत. सरांनी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स या विषयातनं केलं आहे. MBA मार्केटिंगमधून केलं आहे.
मास्टर्स इन पोलीस मॅनेजमेंट अशा विविध पदव्या सरांकडे आहेत. अहमदनगर, ठाणे, नागपूर, जालना, नांदेड, पुणे या ठिकाणी SP या पदांवरती सरांनी कार्य केलं आहे. त्याचबरोबर DCP स्पेशल ब्रांच मुंबई या पदावरती सुद्धा सरांनी काम पाहिलं आहे. सरांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि ट्रॅव्हलिंग यांची खूप आवड आहे आणि गेम्समध्ये टेनिस, बॅडमिंटन अशा विविध खेळांची सरांना खूप आवड आहे. सर, विवाह महाविद्यालय NSS युनिट मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मी आपल्याला आता विनंती करते की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी आलेले हितेनजी अप्पा, लोकमतचे संपादक, आपल्या प्रथम इकडचे जे महापौर होते, त्यानंतर आपले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रिन्सिपल कॉलेजचे, आणि आपण सगळे जमलेले वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेले NSSचे युनिटचे जे विद्यार्थी आहात, मी आपल्याशी इकडे बोलायला आलो आहे काही गोष्टी, कारण आपण UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे आणि आपल्याला एखादं भाषण द्यावं किंवा काय करायला सांगावं याच्यापेक्षा आपल्याशी संवाद साधण्यामध्ये मला वाटतं आपला जास्त फायदा होईल. काही वर्षापूर्वी मीही माझं 2004ला सिलेक्शन झालं आहे, म्हणजे काही वर्षापूर्वी मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो आणि कशी परीक्षा द्यायची, परीक्षा सक्सेसफुली कसं आपलं सिलेक्शन होईल, या सगळ्याच्या मागे आपल्या डोक्यात एकच विचार असतो की बाबा त्या परीक्षेमध्ये आपल्या लिस्टमध्ये नंबर कसा काय येणार. अनेक लोक आपल्याला सांगतील की स्पर्धा परीक्षा पास होणं, UPSC असेल, MPSC असेल, सिलेक्ट झालेली मंडळी असा सांगतात की काही फार मोठी गोष्ट आहे, आणखीन खूप तुम्ही फार हुशार आणि फार म्हणजे अगदीच एक्सेप्शनली काही गोष्ट तुम्ही केली आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचे अशी काही लिमिटेशन्स याला नाही आहेत. 50% 60% येणारी मुलं पण आमच्या बॅचमध्ये होती, अभ्यास करून सिलेक्ट झालेली, फर्स्ट क्लासवाली पण होती आणि युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट पण होते, आणि काही असे टॉपर्स पण होते युनिव्हर्सिटीचे की ते पास होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला आपलं बॅकग्राऊंड काय आहे त्याला आपल्याला कुठल्याही प्रकारचा एक मनात काही ठेवण्याची गरज नाही. आपल्याला आपण ग्रॅज्युएट जरी असाल, त्यानंतर आपण काही केलेलं नसेल, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं नसेल, तरी आपण सिलेक्ट होऊ शकता. माझ्या बॅचमध्ये एक मुलगा होता, तो ही वॉज अन ऑर्फन, अनाथ मुलगा होता. ट्रक ड्रायव्हरच्या ह्याच्यावर क्लीनर होता. तो क्लीनर होता त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन त्याचं झालं असं डिस्टन्स लर्निंग वगैरेनी. ग्रॅज्युएशन करून त्यांनी UPSCची परीक्षा दिली एखाद वर्ष अभ्यास करून, आणि तो आमच्याबरोबर सिलेक्ट झाला होता. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इन्कम टॅक्सला तो होता, आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याबद्दल फार कौतुक वाटायचं. जर एखादा मुलगा 10वी गव्हर्नमेंटच्या स्कूलमधून केलेला आणि क्लीनरची नोकरी करत ग्रॅज्युएशन केलेला जर सिलेक्ट होऊ शकतो, तर आपण सगळ्यांना आता इथे एवढे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे, काउन्सिलिंग, आपल्याला घरचा सपोर्ट आहे, तेव्हा आपण कॉलेजला जाऊ शकतो. तर मला वाटतं आपल्यातला प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा एक पोटेन्शियल ऑफिसर आहे किंवा 100% सिलेक्ट होऊ शकतो असं मला वाटतं. याच्यासाठी आपल्याला मी थोडक्यात आपल्याला काही गोष्टी सांगतो. काही गोष्टी फार गरजेच्या असतात आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी. त्यातल्या काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपल्या ज्या गोष्टी हातात नाही आहेत त्या म्हणजे आपल्या घरच्यांनी आपल्याला किती सपोर्ट करतील. कारण आईवडिलांच्या सपोर्टशिवाय, घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपल्याला अभ्यास करणं खूप कठीण जातं.
मला माझ्या आईवडिलांनी चांगला सपोर्ट केला. मी माझी MBA करून मी जी जॉब करत होतो ती सोडून मला घरी बसण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी त्यांनी जबरदस्तीच केली एक प्रकारची, म्हणून मी आज सिलेक्ट होऊ शकलो. तर आपल्याला आपल्या घरचा सपोर्ट मिळावा त्याबद्दल मी आपल्याला आय गिव्ह यू गुड विशेष. दुसरी गोष्ट असते जी आपल्या हातात नसते ती आपलं लक फॅक्टर असतं. बरेचदा खूप अभ्यास करणारा मुलगाही पास होत नाहीत आणि बरेचदा ज्यांना वाटतं की पास होणार नाही अशी मुलंही पास होतात. तर लक फॅक्टर आणि हा सपोर्टची गोष्ट आपल्या हातात नाही आहे, तर मला वाटतं आपण त्याच्याबद्दल विचार करू नये. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या मी आपल्याला सांगतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये UPSC असेल MPSC असेल, आपल्याला योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. आपल्या कुठल्या क्लासची मुलं मागच्या 2-4 वर्षामध्ये चांगली सिलेक्ट झाली आहेत. फॉर एक्झाम्पल UPSC जर तुम्ही म्हणाल तर दिल्लीचे काही क्लासेस आहेत त्यांचा नेहमी मुलं UPSC या लिस्टमध्ये असतात. MPSC मध्ये पण आपण बघाल तर ज्ञानप्रबोधिनी वगैरे काही पुण्याची काही इन्स्टिट्यूट्स आहेत की त्यांचे पण विद्यार्थी नेहमी सिलेक्ट होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा क्लासेसचं मार्गदर्शन घेणं, किंवा आपल्याला कुठले नोट्स, त्यांचे नोट्स चांगले असतात. आपल्याला जर दिल्लीला क्लासेस करता आले नाही समजा तर दिल्लीच्या नोट्स घेतल्या, ज्ञानप्रबोधिनीचे असतील क्लासेस किंवा आणि कुठल्या आता या 2-4 वर्षामध्ये चांगले क्लासेस असतील, तर सगळ्यात पहिलं सिलेबस जो असतो UPSC असेल MPSC असेल बँक्स असतील कुठल्याही प्रकारचा असेल तो सिलेबस बघून चांगल्या क्लासचे नोट्स घेणं, आणि आधी जे कोणी सिलेक्ट झालेले असतील मुलं तर त्यांच्याबरोबर काय पॅटर्न आहेत काय ट्रेंड आहे त्याच्याबरोबर चर्चा थोडीफार करता येते आपल्याला. बऱ्याच वेळेला आपण ते दिल्लीच्या क्लासेसचे नोट्स जरी घेतले तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यातून क्लिअर होतात. आपण बरेचदा मी माझे बरेच मित्र बघितलेत नोट्सच जमवत बसतात. ते 2-2, 4-4 क्लासेसचे नोट असतात, पण नुसतं नोट जमवणं आणि पुस्तकं जमवणं म्हणजे पुस्तकाची बॅगाच्या बॅगा आणि कबर्डच्या कबर्ड भरलेले असतात, पण नुसतं नोट्स आणि पुस्तकं जमवून चालत नाही. तुम्ही पुस्तकं जरी कमी असली तुमच्याकडे नोट्स तरी त्यातला प्रत्येक शब्द हा तुम्ही वाचलेला असला पाहिजे आणि तुम्हाला समजलेला असला पाहिजे. तुमची स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा द्यायच्या नसतील तरी कुठल्याच क्षेत्रात तुम्ही गेलात तरी मी आता सांगतो जसं आम्ही एक्झाम देतो किंवा आता पण जॉबमध्ये तुम्हाला कमीत कमी मी जेव्हा एक्झाम देत होतो मी नोव्हेंबरमध्ये अभ्यास सुरू केला आणि जूनमध्ये मी प्रिलिम्स पहिली पास झालो. पण हा नोव्हेंबर ते जूनचा जो काळ होता त्याच्यामध्ये मी SICला होतो, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. ही VT स्टेशनच्या समोर कॅनन पावभाजी आहे त्याच्या मागे ही संस्था आहे, तर तिकडे राहत होतो मी. आम्ही रोज कमीत कमी 16 ते 18 तास कमीत कमी अभ्यास असायचा, जास्तीत जास्त 18 तास कमीत कमी 16 तास. तुमचं 15 तासाच्या खाली जर तुमचे एफर्ट्स आले तर तुम्ही पास होऊ शकत नाही. तुम्हाला जर सिरियसली परीक्षा द्यायची आहे तर मिनिमम 15 आवर्स इन अ डे, नो सॅटर्डे नो संडे. एका वेळेला अभ्यासाला बसलं कमीत कमी 4 तास अभ्यास झालाच पाहिजे. एवढ्या बैठकीची जर तुमची तयारी असेल नाही तयारी ठेवावीच लागेल तुम्हाला. आणि जर तयारी नसेल तर तुम्ही फक्त स्वतःला फसवताय. आणि तुमची जर ही तयारी असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनला 50% मार्क असले तरी तुमचं सिलेक्शन होईल. कारण स्पर्धा परीक्षांचा जो सिलेबस असतो त्याचा आणि तुमच्या शाळा कॉलेजच्या सिलेबसचा फार कमी संबंध असतो. तुम्ही 6 महिने घरी किंवा कुठेही लेक्चरला हॉस्टेलला किंवा कुठेही बसा आणि यू पुट इन 16 आवर्स. एक दिन में 24 घंटे होते हैं, 24 घंटे में 5 से 6 घंटे आप सो सकते हो. खाना खाने के लिए टॉयलेट बाथरूम एवरीथिंग 5 मिनट 10 मिनट करते करते यू गेट 18 आवर्स मिनिमम इन हैंड. आप 17 आवर्स पकड़ लो, 1 घंटा आपने और कुछ किया, कमीत कमी 16 तास, आणखीन 1 तास तुम्ही कुठेतरी टाइमपास केलात. कमीत कमी 16 तास हा अभ्यास आपला झाला पाहिजे. आणि सलग करायचा. कुठल्याही प्रकारचा नवीन पिक्चर आला आहे, माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, मी इकडे त्यांना भेटायला चाललो, बंद करून रूम बंद करून पुस्तक घेऊन फक्त तुमचे बुक्स आणि तुम्ही बाहेरून येणारे फक्त जे न्यूजपेपर्स असतात किंवा मॅगझिन्स असतात
त्याला फक्त वाचायचं, त्याला हात घालायचा. आणि माझे एक सिनियर होते, ते आम्हाला नेहमी सांगायचे की ही मागे भिंत आहे किंवा तिकडे त्या बाजूला मागे भिंत आहे, विटांची किंवा दगडांची भिंत आहे, आणि तुम्हाला ती भिंत तोडायची आहे. आणि तोडायची आहे कशी, तर ती डोक्यानी डॅश मारून तोडायची आहे. डोक्यानी डॅश मारून तोडायची आहे का मग पहिला विचार आपल्या डोक्याला किती लागेल, तो विचार जर तुम्ही करत बसले तर तुम्ही ती भिंत कधीच तोडू शकणार नाही. पण तुम्ही ब्लाइंडली त्या भिंतीकडे डॅश मारला, हे न विचार करता पूर्ण ताकदीने म्हणजे तुमचे 16-18 तास मेहनत घेऊन तिकडे जर डॅश मारला तर भिंत नक्की तुटते. माझ्या रूममध्ये आम्ही 3 जण होतो. आम्ही 3 जण कमीत कमी 16 तास तरी टाकायचो. माझंही सिलेक्शन झालं, माझ्याबरोबर ते 2 जण होते, दोघं डॉक्टर होते. त्यांचं सिलेक्शन इन्कम टॅक्सला झालं. एकाचं माझ्याबरोबर झालं, एकाचं नंतर झालं. आमच्या बाजूच्या रूममध्येही काही विद्यार्थी होते, पण ते बरीचशी चर्चा करायचे. तर चर्चा वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या तुमचा जर सगळा अभ्यास झाला असला तर तुम्ही चर्चा करा, ग्रुप डिस्कशन करा, सगळं करा, किंवा मित्र बसून परीक्षा कशी कठीण असते, सोपी असते, या सगळ्या गोष्टी करा. पण जोपर्यंत तुम्हाला एका लेवलला तुम्ही पोचत नाही तोपर्यंत यू ओनली हॅव टू पुट इन युअर ओन एफर्ट्स. तुम्हाला ही परीक्षा, कुठलीच परीक्षा आयुष्यातली कोणीच पास करून देऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये किती मेहनत टाकता आणि किती तुम्ही एकाग्रता त्यामध्ये टाकता, एवढंच फक्त त्यामध्ये बघतात. सगळं झाल्यानंतर मी जो लक फॅक्टर म्हटलो, आपण आईवडिलांचे आशीर्वाद, आईवडिलांचा सपोर्ट, आपण किती मेहनत टाकली, ती मेहनत, आपल्याला मिळालेलं योग्य मार्गदर्शन आणि देवाची कृपा. आता तुम्ही कधी 1% तर एक चान्स असतो की आपण काही केलं तरी आपल्याला थोडं लक फॅक्टर लागतंच, पण ते आपल्या हातात नसतं. पण जो अभ्यास करत नाही त्याचं लक फॅक्टर काम करत नाही. हे आम्ही बघितलं आहे. मी बरेच जण, आम्ही कमीत कमी 50-1 जण आमच्याबरोबर अभ्यासाला होते, पण ज्यांनी मेहनत केली त्यालाच या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी देवानी साथ दिली आणि लकनी साथ दिली आणि ते सिलेक्ट झाले. पण जे लोक अभ्यास करत नव्हते आणि इतर काही गोष्टींमध्ये व्यस्त असायचे, तर त्यांना लक फॅक्टर, त्यांना कधी त्यांचं लक लागलेलं नाही. माझे जे मित्रमंडळी होते किंवा देवाईने त्यांचं सिलेक्शन काय, म्हणजे गॉड हॅज नॉट बीन काइंड टू देम. तर मला वाटते हे 3-4 गोष्टी ज्या आहेत, आणि कुठलीही गोष्ट काही खूप कठीण नाही आहे. मी बघितलेली आहे की ज्याला इंग्लिश पण बोलता येत नाही, हिंदी पण तोडकी मोडकीच बोलतात, अशा प्रकारचे विद्यार्थीही इतर राज्यांमधून आलेले आहेत. त्यांनी मेहनत केली, त्यांच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर आलेले आहेत. आपण त्यांच्यावर ते कसे आहेत किंवा काय, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, आपण त्यांना जज करू शकत नाही. पण माझ्या बॅचमध्ये जी मुलं होती, किंवा मी 2-3 बॅचेस बघितलेले आहेत, महाराष्ट्रातले विद्यार्थी हे खूप हुशार आणि चांगल्या मनाचे, ॲज अ गुड ह्युमन बिंग. म्हणजे सर्व्हिसमध्ये आल्यावर पण मी बघतो की काही आपल्या स्टेटमधले जे लोक असतात ते आज जगभरात आणि फॉरेन सर्व्हिसमध्ये आहेत किंवा स्टेट IAS IPSला आहेत, पूर्ण स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला फार चांगलं काम करत आहेत. त्यामुळे आपल्या स्टेटमधले मॅक्झिमम विद्यार्थी पुढे यायला पाहिजेत. फक्त आपल्या इथलं कमी सिलेक्शन होतं. सगळेजण म्हणतात की आपल्याला कमी, महाराष्ट्रातली मुलं कमी का आहेत. एक तर आपल्याला घरून सपोर्ट तेवढा मिळत नाही, दुसरी गोष्ट आपण सपोर्ट मिळाला तरी तेवढ्या गांभीर्याने अभ्यास करत नाही. मी दिल्लीला बघितलेली आहे मुलं, 18 तास आम्हाला कमी वाटायचे, अशा प्रकारे 4-4 तास झोपून 2 तास आणखीन टाकायचे विद्यार्थी आणि सिलेक्ट व्हायचे. आम्हाला वाटायचं आम्ही 18 तास म्हणजे जास्त अभ्यास करतो, पण तिथे 20 तास टाकणारी पोरं होती आणि सिलेक्ट व्हायची. तर माझी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मला आपल्याला खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी बऱ्याच सांगता येतील, किती कठीण असतं आणि काय असतं, पण ते सांगण्यात काही इश्यू नसतो. आपण जर मेहनत घेतली, अभ्यास केलात, तर आपल्यातला प्रत्येक मुलगा हा कुठलीही परीक्षा सिलेक्ट होऊ शकतो. आपल्याला इथे कसं आपलं हे ठेवलं आहे यांनी माहीत नाही, पण आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील, मी परत एकदा समअप करतो. आई वडिलांचे आशीर्वाद, सपोर्ट, देवाचा कृपा
आपली मेहनत आणि योग्य मार्गदर्शन अँड यू आर थ्रू. आपल्याला दुसरीकडे कुठेही काही बघण्याची गरज नाही आहे. ज्या प्रकारचं मॅनपॉवर आपल्याकडे अवेलेबल आहे, डेफिनेटली यू विल ऑल मेक इट. तर आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील तर घ्यायचे आहेत. मी स्पीच कधी म्हणजे आय एम नॉट अ स्पीकर, ओरेटर वगैरे फार मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्या कधी मला जमलं नाही. आपल्या लोकांची फक्त बोलण्याला संवाद साधण्यापुरता मी आपल्याला काही गोष्टी सांगू शकतो. कारण काही वर्षापूर्वी मी पण आपण जिकडे बसलेले आहेत तिकडे बसलेलो होतो. बरेच लोक बघितले मार्गदर्शन करणारे, मोठी मोठी भाषणं करून जाणारे, आणि आम्ही कसा अभ्यास केला आणि आम्हाला कसं सगळं कठीण होतं आणि फक्त आम्हीच करू शकतो, तुम्ही काही करू शकत नाही असे सांगणारे लोक, आम्ही त्यांनी नाउमेद होऊन जायचो. पण अभ्यास केला आणि एकदा धडक मारली की आपणही सिलेक्ट होऊ शकतो. हे आम्ही आमचे सगळे बरोबरची मंडळी अशीच होती. तर कुठेही शंका घ्यायचं काही कारण नाही आहे. भिंत तोडायची तर डॅश मारायचा. डोकं फुटणार किंवा भिंत तुटणारी नंतरची गोष्ट आहे, पण जर तुम्ही तोडायची ठरवली आहे भिंत तर यू हॅव टू गो फुल स्टीम. काही प्रश्न असतील आपले तर आपण विचारू शकता. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना आय विल गिव्ह यू, तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा इतरही कुठे आपण आपले फ्युचर हे कराल त्याच्याबद्दल माय बेस्ट विशेस आर विथ यू. आपल्याला सगळ्यात चांगलं फ्युचर हो आपल्या करिअरमध्ये. जे कुठलं करिअर आपण चूज कराल त्यामध्ये आपण सक्सेसफुल हो, हे माझी आपल्याला सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. काही प्रश्न असतील आपल्याकडून तर विचारा. काय प्रश्न विचारायचे आहेत? गेले 4 दिवस तुम्ही इथे आहात, तर प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार आले असेल, तर तुमचे विचार तुम्ही इथे सांगायला पाहिजे. असं आम्हाला वाटते की काय योग्य होतं की काय अयोग्य होतं, तुम्ही काय शिकलात, काय घेऊन गेलात, काय देऊन गेलात, ते तुमचे विचार तुम्ही शेअर करावा असं सगळ्यांची विनंती आहे, इच्छा आहे. म्हणजे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. सर्व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे सर, मी कॅम्पला येण्याच्या आधी मी एवढं म्हणजे विचार केला नव्हता का आम्हाला एवढ्या सुखसुविधा मिळते. हां, माझं नाव दीपा अशोक शाह आहे. मी वर्तक कॉलेजची स्टुडंट आहे, SYBA. मला माहिती नव्हतं सर का आम्हाला एवढं म्हणजे एक NSS मध्ये म्हणजे आम्हाला नेहमी आम्हाला ॲडजस्टमेंट असते, पण या ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे जेवणापासून आणि राहण्याची तर खूप सुंदर सोय होती. मॅनेजमेंट खूप सुंदर होतं, आम्हाला कसल्याच गोष्टीची कमी पडली नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे IPS PSI या सगळ्या ज्या पदव्या असतात ते म्हणजे भीती असते का एखादा हा व्यक्ती म्हणजे किती स्ट्रिक असेल, त्यांची पर्सनॅलिटी कशी असेल, त्यांचा स्वभाव कसा असेल. असे व्यक्ती ज्यावेळेस या स्टेजवर आले त्यावेळेस एक वेगळाच अनुभव आम्हाला आणला का म्हणजे या सगळ्यांचे म्हणजे जो स्वभाव होता, जी पर्सनॅलिटी म्हणजे एकूणच म्हणजे त्यांचं जे होतं ते पूर्ण साधं होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे व्यक्ती पण आपल्यामधले आहेत, फक्त त्यांनी जी मेहनत केली आहे त्यांच्या कष्टाचं फळ, त्यामुळे ते या स्टेजवर आहेत याचीच आम्हाला जाणीव झाली. त्याचप्रमाणे या कॅम्पमध्ये जे काही लेक्चर झाले ते लेक्चर एक आत्मविश्वास आणि बहुतेक IPS UPS बद्दल सगळ्यांनीच बहुतेक सांगितलं, पण काही असे लेक्चरर होते की त्यांनी आम्हाला सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली, जेणेकरून आज ती काळाची गरज आहे की आपण सामाजिक प्रश्नांची आपण विचार केला पाहिजे. आपल्या समाजात काय चाललं आहे, त्यात आपले रोल काय आहे त्याबद्दल आपल्याला सांगितलं. तसेच जे आपले जोशी मॅडम आहेत त्यांनी आपल्याला अगदी आईसारखं प्रेम दिला. आपण सगळे त्यांना आई म्हणत होतो, त्यामुळे आईबाबांची इथे कमी म्हणजे जाणवली नाही. तसेच सगळेच व्हॉलंटियरनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स केलं आहे. कोणी म्हणजे सर असं खडूस वृत्तीचं नव्हतं, सगळ्यांनी काही सांगितलं तरी लगेच हा येतो हा करते असेच प्रकारे सगळे वागलेत.
त्यामुळे सगळे स्टाफ पण चांगले होते. कधीच कुणासोबत भांडणं नाही, कधी उच्च आवाजात कोणी बोललं नाही. एकूणच माझ्या आयुष्यात म्हणजे इथपर्यंत जेवढे कॅम्प केले त्यातला सगळ्यात सुंदर आणि अविस्मरणीय असा हा माझा कॅम्प आहे सर, जो मी कधी विसरणार नाही. आणि जे सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणून आले आहेत त्यांची संस्कृती माहिती झाली सर. का म्हणजे आम्ही मुंबईतले आम्ही जास्त विचार करतच नाही, आम्हाला तेवढ्यापुरतंच माहिती असतं का आमचीच मुंबई फक्त. पण आम्ही त्यांच्यामध्ये ते आमच्यामध्ये मिसळले सगळे, म्हणजे नॉर्मल म्हणजे जसे आम्ही राहतो तशीच त्यांचंही वागणं आहे. या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. पुन्हा एकदा सांगते, इकडचं व्यवस्थापन सर खूप चांगलं होतं आणि मनातली एक इच्छा व्यक्त करते, मनातली एक इच्छा व्यक्त करते सर की युनिव्हर्सिटी जे असे कॅम्प्स वगैरे ऑर्गनाईज करते तर युनिव्हर्सिटीने पुन्हा एकदा विवा कॉलेजकडे ही जबाबदारी सोपवावी आणि पुन्हा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स या ठिकाणी घेण्यात यावे. आणि सर आम्ही जर म्हणजे इथे असताना 5 दिवसात जर आमचं काही चुकलं असेल तर आम्ही क्षमा मागतो. सगळ्यांच्या वतीने मी क्षमा मागते. थँक्यू सर. अच्छा, वसईची वर्तक कॉलेजची विद्यार्थिनी होती. ये चल पटकन पटापट. नमस्कार, मी लांजा नमस्कार मी रत्नागिरीवरून आलो आहे. माझ्या कॉलेजचं नाव आहे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज लांजा लांजा सर, रत्नागिरी सर. इथे 31 ते 4 तारखेपर्यंत कॅम्प होता म्हणून आम्ही 30 तारखेलाच गावावरून निघालो. दुपारी 3 वाजता आम्ही निघालो, रात्री 12:30 वाजता इथे आलो. आणि 12:30 वाजता इथे आल्याच्या नंतर मनात असंख्य प्रश्न होते की आता जेवायचं कुठे, राहायचं कुठे. परंतु जेव्हा आपल्या विवा कॉलेजचे जे व्हॉलेंटियर्स आले, न जाणो त्यांनी आमच्यासाठी कुठून वडापाव आणि समोसा आणून दिला आमच्या मनात, कारण जवळपासची सगळीच हॉटेल्स बंद होती. आणि आम्हाला कॅम्पला येण्याच्या अगोदर सर सांगत होते की तुम्ही मुंबईला जाताय, मुंबईच्या कॉलेजला कॅम्प करणार आहात, त्यामुळे सांभाळून राहा. तिकडची मुलं इंग्लिश बोलतात, हुशार असतात. आणि आल्या आल्या सर तुमच्या व्हॉलेंटियर्सनी इंग्लिशच बोलायला सुरुवात केलं, त्यामुळे अजूनच भीती वाटायला लागली की कसं होणार. आणि थोड्या वेळाच्या नंतर जेव्हा ते आमच्याबरोबर मराठीत बोलले तेव्हा वाटलं की खरंच ही खूप चांगली मुलं आहेत. आणि विशाल सर म्हणतात की विवा कॉलेजचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते बहुतेकचे व्हॉलेंटियर्स हे FYचे आहेत. सर तुमचे FYचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते इतके मॅच्युअर आहेत सर की टीचर कुठले आणि स्टुडंट कुठले हेच सर कळत नाही. आणि सर पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या वेळी तुम्ही म्हटलं होतं की आपल्याला कॅम्प हा 5 स्टार कॅम्प करायचा आहे. ती शक्ती देखील असू शकते, कारण कॅम्प आणि 5 स्टार कसा असू शकतो असं मनात वाटत होतं. आम्ही सर सगळी रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं, घरात कदाचित जमीन आणि चटईवर झोपणारी मुलं, आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही तुमच्याबरोबर आम्हाला बेडच पाहिजे, गिझरच पाहिजे ह्याच्यासाठी भांडत होतो. त्याबद्दल सर सॉरी, कारण खरंच हा आमच्यासाठी कॅम्प हा नुसतं सर 5 स्टार नाही झालं तर राजेशाही थाटात झालेला आमच्यासाठी कॅम्प आहे. या दिवसात सर काय चुकलं असेल तर आमच्या जिल्ह्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. आमच्या जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांना बोलायचं आहे, परंतु मी आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सॉरी बोलतो. मला संधी मिळाली, तुम्ही मला संधी साधू म्हटलं तरी चालेल, पण मला इथं बोलायचंच होतं. आणि सर आमचे जे NSSचे सर आहेत, मराठे सर, त्यांनी सांगितले की आपलं NSS युनिट काय करतं हे देखील विवा कॉलेजच्या सरांना आणि त्यांच्या व्हॉलेंटियर्सना कळू दे. सर यावर्षीचा मेगा प्रोजेक्ट जो होता तो आम्ही सर्व कॉलेजेसनी सर ट्रीज फॉर द फ्युचर ही अमेरिकेतली संस्था आहे, ती संस्था आणि आमचं NSSचं 200 युनिटचं 200 विद्यार्थ्यांचे 1 युनिट असे या युनिटने सर त्या संस्थेशी संपर्क करून सर आम्ही यावर्षी 72,000 झाडे यशस्वीरित्या सर 3 महिन्यात लावलेत. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात लावलेत सर. आणि नुसती सर आम्ही झाडं लावली नाहीत, फक्त रोपं लावली नाहीत. हा जर प्रोजेक्ट आमचा यशस्वी होतो हे आम्हाला कळल्याच्या नंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सीड्स जमा करायला सांगितल्या, बिया जमा करायला सांगितल्या. गाव असल्यामुळं साहजिकच पटापट बिया जमा झाल्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुन्हा सर आम्ही 50 बिया दिल्या. आणि 50 दिल्याच्या नंतर कॉलेजचे विद्यार्थी म्हटल्यानंतर 50च रोपं लागतील याची शाश्वती नाही, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 रोपं नक्कीच लागलेत. हे त्यांच्या ग्रुप लिडरनी बघितलं आणि ती पुन्हा 4,000 झाडं अशी 3 महिन्यात सर आम्ही 76,000 झाडं लावलीत. आणि मी विवा कॉलेजच्या सरांना आणि व्हॉलेंटियर्सना
आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करू इच्छितो की नक्कीच तुम्ही आमच्या कॉलेजला भेट द्या आणि आमचा जो प्रोजेक्ट आहे तो पहा. धन्यवाद. हॅलो. ओके. इथे उपस्थित असलेले मान्यवर अँड स्पेशली माझं पण ड्रीम आहे IPS व्हायचं सर. आणि तुम्हाला SP प्लस IPS अजून एक आलेले किरण जाधव सर, ते CBIचे पण चीफ होते. एवढं सगळं मला स्वतःला IPS बनायचं होतं, म्हणून मला कॅम्पमध्ये आधी माहिती पण नव्हतं की असे गाईडलाईन्स दिले जातील. मी माझ्या कॉलेजचा फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात आधी मी रुपेश जगताप संदेश कॉलेजमधून आलेलो आहे विक्रोळी. आणि अजून एक कॉलेज यामधून आमचे पार्टिसिपेट आलेले आहेत राजीव गांधी नाईट कॉलेजमधून राहुल अहिरे आणि विवेक करून. तर या सगळ्या मला खूप भीती वाटते सध्या बोलताना पण ज्या दिवशी फर्स्ट टाइम मी कॅम्पला आलो, अक्षरशः 7 वाजता ट्रेन पकडून इथपर्यंत आलो विरारमध्ये. तिथून पर्सनल रिक्षा केली, तिथून इथपर्यंत आलो. तेव्हा मुंबईमध्ये कॉलेजेस असतात पण कॉलेज बाहेर असं ग्राउंड एवढं मोठं नसतं किंवा कॉलेजचा परिसर एवढा मोठा नसतो. एवढा परिसर नसतो. त्यामुळे इथे आल्यावर अक्षरशः खूप चांगलं वाटलं बघून. दुसरी इन्स्टिट्यूट तर तिथं फारच छान आहे सर. तिथं 3D क्लासेस इथे बघून मला खूपच मस्त वाटलं. पण माझा महत्त्वाचा मुद्दा काय होता की इथे असलेले जे सेमिनार IPS आणि UPSC आणि MPSC बद्दल, तेच माझं स्पेशल अट्रॅक्शन ठरलं. मी संदीप सरांना बघूनच खूपच ते माझं मन गगनात पण मावेन असं झालेलं. कारण की आजपर्यंत IPS या पोस्टवरचे अधिकारी मी बघितलेच नव्हते. माझे मित्र जाऊन बघायचे तेव्हा. आणि ह्या कॉलेजमधला अनुभव, तर पहिलं सर धन्यवाद करेन सगळ्यात आधी आमचे विशाल सर, कोऑर्डिनेटर सर. त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलेलं होतं. अक्षरशः पनिशमेंट तर पनिशमेंट. हॅलो. हा, इथे हळूहळू लाईन जमा लागली आहे. 2 मिनटं अजून, जास्त नाही बोलणार. टाळ्या बिळ्या वाजू नका कंटाळून. तर विशाल सरांनी खूप समजून घेतलं आम्हाला, त्यासाठी धन्यवाद. आणि सर सेंट्रल सबअर्बनमधून आलेलो आहे, त्यामुळे आमच्याकडून पण काही चुकी वगैरे झाली असेल तर अक्षरशः मनापासून माफी मागतो सर. पण अजून काय नाही बोलणार. बट इथे आल्यावर जसं सगळं मॅनेजमेंट होतं, जशी प्लॅनिंग होती हर एकाची, एकदम मस्त वाटलं सर, हे मनापासून. आणि एवढा हा ओके उरकतो. आणि जेवढं पण पंचतारांकित असं आम्हाला कॅम्पची सोय करून दिल्याबद्दल अक्षरशः मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलायचं आहे. काही प्रतिनिधी म्हणून कृपया बोला. आणि बाकी जिल्ह्याचं बाकी विद्यार्थ्यांनी तुमचे विचार, आमची वेबसाईट आहे सगळ्यांना माहिती आहे. काय वेबसाईट आहे विवाची? त्या वेबसाईटवर आम्हाला नक्की तुमचे विचार कळवा. फक्त स्तुती करू नका. काही कमी असेल ते कदाचित समोर बोलणार नाहीत, वेबसाईटवर नक्की सांगा. प्रथम इथे बसलेले मान्यवर, सर्व शिक्षक आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र, सर्वांना माझा नमस्कार. सर, मला 2 गोष्टी सांगायच्यात. मी VZ वजे महाविद्यालय मुलुंड पूर्व इथून आली आहे, मुंबई सेंट्रल सबक. सर, 2 गोष्टी सांगायच्यात. एक तर आत्तापर्यंत जी लेक्चर्स झालेले त्यातनं सर्वांच्या ह्याच्यातनं असं एक निष्कर्ष होत होता की UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप कमी आहे, म्हणजे या बाजूला वळणारे विद्यार्थी खूप कमी आहेत. सर, पण या गोष्टीचा मला फायदा झाला, कारण जेव्हा या कॅम्पविषयी आम्हाला कॉलेजमध्ये विचारलं होतं तेव्हा प्राधान्य कुणाला द्यायचं तर UPSC आणि MPSC करणारे खूप ठराविक विद्यार्थी होते. जर खूप असते तर आम्हाला यायलाच मिळालं नसतं. नक्कीच तो त्या गोष्टीचा मला फायदा झाला की आम्हाला इकडे यायला मिळालं, कारण ती विद्यार्थी संख्या कमी होती. आणि इकडे आल्यानंतर तर खूप काही शिकलोय. एखाद्या अतिथी देवो भव या गोष्टीची पुरेपूर प्रचिती आम्ही या कॉलेजमध्ये आल्यानंतर घेतली आहे. कारण सगळ्यांकडनं ऐकलेलं कॅम्प म्हटलं की जेवणाची पूर्ण बोंबाबोंब, राहायला नाही काय नाही. 7 दिवसातनं 2दाच आंघोळ करायची, पण आम्ही गरम पाण्याने आणि रोज आंघोळ केली
जेवायला 5 स्टार खरंच जेवलो, आम्हाला घरी जेवल्यासारखं वाटायचं. आणि सर आम्ही शिक्षकांचं ऐकतो, आमच्या शिक्षकांना आम्ही आदर देतो. पण विशाल सर आणि विशाल सरांचे व्हॉलेंटियर यांचं जे बॉन्डिंग आहे, त्यांना मिळणारा जो रिस्पेक्ट आहे, त्यांची जी शिस्त पालन आहे, सर याला खरंच सॅल्यूट. सरांची जी शिक्षकी आहे ना, शिक्षकी पेशा त्यांचा जो आहे त्याला खरंच सॅल्यूट. कारण आम्ही मान्य करतो आमच्या शिक्षकांचं आम्ही इतकं नाही ऐकत. सो सगळ्यांना खरंच थँक्यू. आणि जर मला संधी मिळाली, प्रश्न विचारला आणि उत्तर द्यायची संधी मिळाली की तुम्हाला कॅम्प कुठे ऑर्गनाईज करून हवा आहे, तर आम्ही नॅशनल लेवलचा कॅम्पसुद्धा आम्हाला विवा कॉलेजमध्येच हवा आहे असं सांगू नक्कीच. थँक्यू सर. विद्यार्थ्यांनी अगदी थोडक्यात तुमचं मनोगत प्लीज. नमस्ते माझ्या मित्रांनो, मी इथं मुंबई सिटी आणि माझ्या पूर्ण ग्रुप तर्फे इथं फक्त तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. कारण 5 दिवसासाठी कॅम्प जेव्हा आम्हाला मॅडमने सांगितलं MPSC UPSC कॅम्प आहे, तर आम्ही लगेच आमच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजचे आम्ही तिघं आम्ही एका दिवसात बोललो नाही मॅडम आम्हाला जायचंच आहे, म्हणजे जायचंच आहे कॅम्पला. आणि या कॅम्पला इथं आल्यानंतर विवा कॉलेजने आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन, म्हणजे माझ्या जी लीडरची क्वालिटी नव्हती, मी घाबरत होतो प्रत्येक टायमाला, तर मी विशाल सरांना बघून विचार केला की विशाल सर जर करू शकतात तर मी का नाही करू शकत. परत जसे या कॉलेजमध्ये डिसिप्लिन, फोकस असे वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला माहिती भेटली. आणि इथे आलेल्या सर्व मान्यवरांनी सरांनी आम्हाला MPSC UPSC तसेच वेगवेगळ्या एक्झाममध्ये आम्हाला खूप चांगली माहिती दिली. आणि सरांनी आमच्या झोपण्याची सोय तर खूपच चांगली केली. मी माझ्या पूर्ण लीडर्स, पूर्ण विद्यार्थ्यांतर्फे आणि माझ्या पूर्ण ग्रुप आणि डिस्ट्रिक्ट झोन मुंबई सिटी तर्फे सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. NSS क्लब गो. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार धांडे. मी LD सोनवणे कॉलेज कल्याणवरून आलोय आणि मी ठाणे सेंट्रल या विभागातून आलेलो आहे. आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे की जेव्हा आमच्या सरांनी सांगितलं की विद्यापीठस्तरीय कॅम्प आता 31 तारखेला आहे, तर कोणी जाणार का, तर आमच्या कॉलेजमध्ये खूप जणांनी याच्यामध्ये भाग घेतला. पण त्यातल्या त्यात सरांनी आम्हाला 7 जणांना निवडलं की म्हणजे ज्यांना MPSC UPSC करायचं आहे त्यांनाच सरांनी पाठवलं. पण जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला वाटलं की म्हणजे नेहमीसारखा कॅम्प असेल. कारण कॅम्प म्हटल्यावरती कसं असतं की म्हणजे कसं खाली बसून जेवणं किंवा खाली झोपणं वगैरे किंवा श्रमदान करणं वगैरे. आणि इथे आम्हाला असं राहायला अशी उत्तम सोय होती. त्यामुळे मी मॅनेजमेंटचे खूप आभार मानतो. सर्वांनी NSS क्लॅप गो. आणि विवा महाविद्यालयाने खूप आमची चांगल्या प्रकारे सोय केली, याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. आणि आम्हाला खूप मोठे मोठे मार्गदर्शक लाभले. IAS ऑफिसर्स किंवा काउन्सिलर्स होते, यांनी खूप आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यावरून त्यांचा आभार. बस थँक्यू. अजून तुमच्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स द्यायची आहे, त्या पटापट, वेळ नका घालू. नमस्कार मित्रांनो, मी रायगड जिल्ह्यातून ताळा तालुक्यातून, माझं नाव मंगेश लक्ष्मण भगत, रायगड जिल्ह्यातून ताळा तालुक्यातून GM वेदक कॉलेज ऑफ सायन्स या कॉलेजमधून आलेलो आहे. खरं तर मी मित्रांना आलो इथे डिसिप्लिन बघितली, त्यावेळेला माझा मित्र म्हणजे मी कॉलेजचा GS आहे एक प्रकारे, आणि माझा असिस्टंट GS असिस्टंट असतो, तो बोलते मंगेश आपली युनिटी करून याच कॉलेजची डिसिप्लिन आपल्या कॉलेजला जर का नेली तर आपल्या सुद्धा कॉलेजचं नाव वरती होईल, एवढं लक्षात ठेवा. डिसिप्लिन बघून पहिल्यांदा आलो त्यावेळेला घाबरलो, अरे हे नवीन काय आहे म्हटलं. पण खरोखर एक असं अनुभव भेटलं मला, कधी डिसिप्लिन म्हणजे एक हे नाही भेटली मला, सजा कधी भेटली नाही, पनिशमेंट मिळाली नाही, ते खरं आहे. आणि मित्र माझा बोलला कॉलेजला जाऊ ज्या वेळेला आपण लेक्चर घेऊ त्यावेळेला अशीच लेक्चर घेऊ, त्यांना सांगत असू
MPSC UPSC ची माहिती ज्या वेळेला सांगत असू त्यावेळेला एखादी व्यक्ती एखादा मुलगा कोणी काही जर गडबड करत असेल त्यावेळेला बोलवायचं आणि विशाल सरांसारखं करायचं की याला पनिशमेंटची पोझिशन दाखव आणि त्याला तशीच पोझिशन हे करायला पनिशमेंट करायला सांगायची. आणि ज्या वेळेला बोलतील अरे हे कुठून शिकून आलं त्यावेळेला मोठ्या अभिमानाने नाव येईल की विवाह कॉलेज मधून ही डिसिप्लिन शिकून आलं, एवढं लक्षात ठेवा. खर तर सरांनी किंवा मॅडमने एक आई वडिलासारखे आठवण सुद्धा नाही आली आई वडिलांची. त्यासाठी मी त्या गुरुवर्यांकरता सांगू इच्छितो, आई विना माया नाही, स्त्री विना घरपण नाही. आई विना माया नाही, स्त्री विना घरपण नाही आणि या गुरूंविना आम्ही कोणी नाही, आम्ही कोणी नाही. तसंच या जर का संस्थेचं सांगायचं झालं तर एकच सांगेन, हात धरून चालवले आईने, गमब शिकवले गुरुने. हात धरून चालवले आईने, गमब शिकवले गुरुने आणि आम्हा सर्वांना घडवले याच त्या मंदिरारूपी संस्थेने, याच त्या मंदिरारूपी संस्थेने. जास्त बोलायला टाइम नाहीये पण जाता जाता फक्त एकच सांगतो, या कॉलेजच्या आठवणींना या कॅम्पच्या आठवणींना गंध कस्तुरीचा असावा, या कॅम्पच्या आठवणींना गंध कस्तुरीचा असावा आणि जीवनातील प्रत्येक क्षण याच कॉलेजच्या सहवासात जावा, याच कॉलेजच्या सहवासात जावा. धन्यवाद. हॅलो, उपस्थित मान्यवर, मी महेंद्र कडू, प्रोग्राम ऑफिसर, सेंट जोसेफ कॉलेज भाईंदर उत्तन. मित्रांनो, आपण सुरुवातीला भेटलेलो आहोत आणि मी काय आता कविता गाणार नाही, सर्वांचे चेहरे अगदी प्रफुल्लित झालेले आहेत. तर आपण या 4 दिवसामध्ये कालावधीमध्ये आपण खूप ज्ञान घेतलेलं आहे आणि हे ज्ञान फक्त आपण घेऊन त्याला आचरणात आणायचं आहे. मी काय तुम्हाला सांगू इच्छितो की लग्न असतं, सकाळी ढामढूम असतं, दुपारी टामटूम असतं, संध्याकाळी सामसूम असतं. असं न करता आपण घेतले जे विचार आहेत त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष आचरणात आणून आणि देशसेवेसाठी आपण झटायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा की तुम्ही युवान आहात, युवानांनी मेहनत करायची असते. जो सागर से टकराते उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकरे उसे युवान कहते हैं. तर ही युवकाची व्याख्या जी आहे प्रत्यक्षात तुम्ही आचरणामध्ये आणा. सदिच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. आज आपला इथे 5 दिवसाचा विद्यापीठ स्तरीय कॅम्प इथे संपन्न होत आहे. शेवटचा दिवस आहे. सर्वांना विरहाची भावना निर्माण झालेली आहे मनात सर्वांच्या. 5 दिवस उत्तम गेलेले आहेत, कारण एवढी चांगली सोय कुठल्याही कॅम्पमध्ये मिळत नाही. कारण माझे एकाच वर्षात 3 कॅम्प झालेले आहेत, नॅशनल, स्टेट आणि हा माझा विद्यापीठ स्तरीय कॅम्प आहे. त्यामुळे एवढी चांगली सोय कुठल्याच कॅम्पला झालेली नाही आणि ही सर्व जबाबदारी पाडलेली आहे ती आपले या कॉलेजचे प्रोग्राम ऑफिसर विशाल सावंत सर आणि आराधना जोशी मॅडम यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचं मी सुरुवातीला मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी ठाकूर सर कर्णिक सरांना विनंती करतो की विशाल सरांचं स्वागत करावं. जोशी मॅडम, पात्रुडकर सरांना विनंती करतो की त्यांनी जोशी सरांचं स्वागत करावं.
धन्यवाद. जास्त काय बोलत नाही कारण अजून विद्यार्थी खाली थांबलेले आहेत, त्यांना मी संधी देतो बोलण्याची. मुलांना बक्षीस द्यायची. झोन वाईज तुमच्या ट्रॉफीज आहेत. जर तुमचे कोऑर्डिनेटर असतील किंवा विद्यार्थ्यांनी त्या कलेक्ट करायचे आहेत. काय रे नाव घे ना. विशाल कोणते कोणते पटकन सांग. या 5 दिवसीय शिबिरामध्ये आमच्या विवा महाविद्यालयातर्फे तसेच युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई NSS युनिट यांच्यातर्फे टोटल 5-7 डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सहभागी होते. तर आमच्या विवा महाविद्यालयातर्फे ह्या 7 डिस्ट्रिक्टना आम्ही एक सन्मान चिन्ह देत आहोत. तर सर्वात प्रथम हे सन्मान चिन्ह आम्ही देतो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टला. तर सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधल्या एखाद्या व्हॉलेंटिअरने समोर येऊन आमचे हे सन्मान चिन्ह घ्यावे. मी आमचे प्राचार्य डॉक्टर RD भगत सरांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मान चिन्ह द्यावे. मी कर्णिक सरांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मान चिन्ह द्यावे. सिंधुदुर्ग जिल्हा. रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा. रायगड जिल्हा. रायगड जिल्हा. मुंबई सिटी. मुंबई सेंट्रल. मुंबई वेस्टर्न सबर्न. ठाणे सेंट्रल. ठाणे वेस्टर्न. ठाणे वेस्टर्न. नाही, धन्यवाद सर. यापुढे प्रशस्ती पत्रकांचा डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी होईल. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की प्रत्येक प्रातिनिधिक स्वरूपात हे डिस्ट्रीब्युशन होईल. तर पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी हे सर्टिफिकेट्स द्यावे. प्रातिनिधिक स्वरूपात 4 सर्टिफिकेट्स दिली जातील. त्यानंतर तुम्ही NSS युनिटकडनं राहिलेली सर्टिफिकेट्स जमा करावी, गोळा करावी. विकास गावडे. विकास गावडे. प्रथमेश शिर्के. रुपेश जगताप. स्मिता शेडे. स्मिता शिडे. जुही राऊत.
प्रोफेसर महेंद्र कडू. आणि शेवटचं प्रोफेसर मंगेश भोसले. धन्यवाद. आपण यांची इच्छा आहे की शेवटचा समारोप आणि पाहुण्यांचे आभार तुमच्यातर्फे. आज तुमचा या विवाह कॉलेजमधला शेवटचा दिवस. बरं वाटलं तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून. तुम्ही खुश आहे ह्याच्यात आम्ही खुश आहेत आणि आम्हाला भाग्य वाटते का तुमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये राहता आलं, काहीतरी शिकता आलं. शिकले का काही तुम्ही? कोणतं लेक्चर सगळ्यात चांगलं वाटलं? आजच्या 2 वक्त्यांची नावं नाही घ्यायची फक्त, नाही तर समोर आहेत म्हणून यांची नावं घेतील. कोणतं चांगलं वाटलं यांची नावं नाही घ्यायची 2 वक्त्यांची. एकाने बोला. विनायक प्रभू, काय बरं वाटलं? त्यांनी काय फक्त तुमच्याशी इंटरॅक्शन केली आणि हसवत ठेवलं तुम्हाला? त्यांनी इंटरॅक्शन केली विनायक प्रभूने आणि हसवत ठेवलं तुम्हाला. मध्ये 2 दम दिले, बरोबर ना? आणि बाकी कोणते? विनायक प्रभू आणि त्यांनी. त्याला व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कमीत कमी वक्ते लेक्चरर लक्षात राहिले, बरोबर ना? वक्ते लेक्चरर लक्षात राहिले. शिकले का तुम्ही? काय नोट्स काढल्यात का? लिहून घेतलाय? काही लोकांनी घेतलं नसेल ना तर एकमेकाच्या नोट्स जरा शेअर करा. आलेले सगळे वक्ते, कोण IAS होतं, आजचे IPS आहेत, अगोदर पण IPS आलेलं, कोण ITS होतं, कोण रेव्हेन्यू सर्व्हिसचं होतं, कोण रेल्वे सर्व्हिसचे होते. तो जो परवा दिवशी मुलगा आलेला काय यंग, ज्याने तुमच्याशी चांगलं इंटरॅक्शन केलं. या वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, खास करून उद्घाटनाला. आणि आता आज पात्रोडकर सर आहेत, लोकमतचे संपादक. म्हणजे संपादकांची तुम्ही चर्चा केली. कोचिंग करणारे लक्ष वगैरे असं वेगवेगळ्या IAS IPS म्हणजे MPSC UPSC ला त्या लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. आणि एवढं केल्यावर तुम्ही सगळे MPSC UPSC पास होतील असं मी नाही सांगत, पण किमान सगळ्यांनी बसलं पाहिजे. आजचे जे आपले प्रमुख पाहुणे SP मान्य संदीप कर्णिक साहेब, ह्यांनी जे तुम्हाला सांगितलं, किंवा परवा आलेले अनिल सिंग, का टाइम्स ऑफ इंडिया वाचा, महाराष्ट्र टाइम्स वाचा, जो कोणताही पेपर वाचा, आणि ते कमीत कमी ह्याच्यामध्ये कसं करता येईल, लिहिता येईल. मग एखाद्यावर प्रबंध लिहिणं सोपं असते. भारताची स्वातंत्र्य गाथा 5000 पानात लिहिणं सोपं आहे, पण 5 पानात लिहिणं कठीण आहे. आणि ते 5 पानात लिहिणं, 3 पानात लिहिणं, 2 पानात लिहिणं, आणि ती प्रॅक्टिस तुम्ही आजपासून चालू करा. तुम्ही कोण SYचे आहेत, कोण TYचे आहेत, MPSCची सुरुवात आजपासून करा. तुम्ही टार्गेट ठेवा, लक्ष ठेवा, आणि त्या दिशेने काम करायला लागा, तरच तुम्हाला यश मिळेल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 गुरुमंत्र दिलेले तुम्हाला, का मेहनत मेहनत मेहनत. प्रत्येक वक्त्याने
या न त्या कारणाने आज देखील कर्णिक साहेबांनी काय सांगितलं, 18 तास, याचा अर्थ एवढंच का मेहनत. मी प्रत्येक वक्त्याने सांगितलं का तुम्हाला ही 2-3 वर्ष प्रचंड मेहनत केली ना तर भविष्यात तुम्हाला कधीही मेहनत करायला लागणार, म्हणजे काम करायला लागेल, मेहनत करण्याची गरज नाही पडणार. मेहनत करण्याची ही वेळ आहे. येत्या 2-4 वर्षामध्ये तुमच्याकडून प्रचंड काम होऊन द्या, मार्गदर्शन मागत जा, इकडूनच्या ईमेल ID घेऊन ठेवा, वेबसाईट आहे त्याच्यावर तुमच्या कॉमेंट द्या. तुम्हाला कधी काय बोलायचं असेल, आमचे प्रिन्सिपल असतील, आपले NSS चे कोऑर्डिनेटर असतील किंवा आपला कोणताही स्टाफ किंवा आमच्याशी तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. तुम्हाला लागेल ते सहकार्य करण्याची विवा कॉलेजची तयारी आहे. तुम्ही इकडे बोलताना काही शिक्षकांनी देखील सांगितलं का आजपर्यंत एवढा चांगला कॅम्प बघितला नाही. बरं वाटलं आम्हाला पण. आपल्या कार्यकर्त्यांनी कामं केली, आपल्या सरांनी कामं केली. जेवण बनवणाऱ्यापासून ते सगळ्यांचेच मी आभार मानतो का तुम्हाला त्यांनी खुश ठेवलं. तुमच्या भावी काळाकरता शुभेच्छा देतो. आजचे जे काही तुमचे मित्र झाले असतील गेल्या 4-5 दिवसात विविध कॉलेजचे, गोवा बॉर्डर टू गुजरात बॉर्डर, ही ओळखही कायम ठेवून एकमेकाला सहकार्य करून भविष्यात तुम्ही वाटचाल करा, भविष्यात चांगल्या प्रकारे प्रगती करा. आणि तुम्ही प्रगती किंवा मोठे झालेले आम्हाला कळलं, मोठे होऊन आम्हाला भेटले तर आम्हाला जास्त बरं वाटेल का आपल्या कॉलेजमध्ये जे काही आपण शिबिर घेतलं त्याच्यामध्ये मुळे कोणाचं तरी आयुष्य घडलं आणि तसंच आयुष्य तुमचं सगळ्यांचं घडो. या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना ऑल दी बेस्ट. भविष्य काय करता सांगतो. आमचे जे पाहुणे मंडळी आपल्याकडे तुमच्याकरता आलेली, ह्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. आज पात्रुडकर सर आणखीन कर्णिक सर दोघंही आहेत, ह्यांच्याकरता जोरात. कारण का ही मंडळी ह्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये ह्यांच्या डोक्यावर अनेक उपद्व्याप असताना आपल्या विनंतीला मान दिला आणि इकडे आले. एक कसा कॅम्प आहे, अख्ख्या कोकणातली मुंबई युनिव्हर्सिटीच्या खालची मुलं वेगवेगळ्या ह्याच्यातली कशा प्रकारे आहेत ही बघण्याची देखील त्यांना उत्सुकता होती. परंतु फक्त आपल्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी इकडे आली. ह्यांचे आभार सगळ्यांनी मानले पाहिजेत. त्यांचे मी तर मानतो, पण तुम्ही मुलांनी देखील, कोणताही मुलगा असो, त्यांनी मनपूर्वक आपल्याकडे आलेल्या वक्त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुंबई युनिव्हर्सिटीचे मी आभार मानतो का त्यांनी ही संधी आम्हाला दिली. चांगल्या प्रकारे कॅम्प आयोजित करण्याकरता विवा कॉलेजची निवड केली. आणखी विवा कॉलेजनी यशस्वीरित्या पार पाडली. ह्याच्यातली लेक्चर तुम्हाला जर भविष्यात बघायची असतील ना, एक तर हे सगळं इंटरनेटवर रिले आहे. तुम्ही मला वाटते पत्ते दिले असतील तुमच्या घरच्यांना बघण्याकरता, आणि जर आर्क्यू पण करून ठेवलाय, म्हणजे तुम्हाला भविष्यात पण बघायचं असेल तरी कोणत्या अमुक वक्त्याचं लेक्चर बघायचं आहे तर ते तुम्हाला भविष्यामध्ये पण बघायला मिळतील. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कधी तुम्हाला एखादा लेक्चर मधला संदेश लक्षात नसेल तर तो संदेश तुम्ही त्या वेबसाईट सगळ्या यांच्याकडून घ्या. दादा त्या वेबसाईट आपल्या ज्या आहेत म्हणजे ज्याच्यावर डायरेक्ट रिले केलेला आहे इंटरनेटवर, IP ॲड्रेस जे आहेत आपले, मला वाटतं hitendra.com, viva.org, vivacollege.org, hitendra.com. ईमेल ID hitendra.thakur@. आर्काइव टीव्हीवर बघायचं असेल तुम्हाला जी वेबसाईट मगाशी सांगितली www.vivacollege.org, आणि त्याच्यात सर्व लिंक दिलेले आहेत. बऱ्याचशा साईट्स आहेत, तिथून तुम्हाला सगळ्या लिंकही मिळतील. आता तुम्हाला भविष्यामध्ये पण हे मार्गदर्शन पुन्हा पुन्हा बघायचं असेल तर बघू शकता. तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या ह्याच्यावर. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. चांगलं बोलले तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं आभार. जाता जाता आपलं नवीन कॉलेज बघितलं का? आपलं कॉलेज कसं वाटलं? ऍडमिशन घेणार का तिकडे? आई वडिलांचं काय करणार? आई वडील म्हणून मी आहे, बरं आहे. तेच आता विचार आहे.
तुम्हाला आपल्या इकडे 11 प्रकारचे 9 वेगवेगळे MSc आहेत, 2-3 प्रकारचे MA आहेत, 2-3 प्रकारचे म्हणजे MCOMचे आहेत. तुम्हाला भविष्यात शिकायचं असेल आणि विद्यार्थिनींकरता खास करून आपल्या इकडे विद्यार्थी म्हणजे जिकडे तुम्ही राहतात ते हॉस्टेल देखील आहे. भविष्यात तुम्हाला पुढचं कोर्स काय करायचं असेल, चांगलं शिकायचं असेल, इकडे राहायला यायचं असेल तर घाबरू नका. मोठा वशिला आहे तुमचा माझ्याकडे. डायरेक्ट माझ्या इन्फ्लुएन्सने ऍडमिशन मिळेल, डायरेक्ट माझ्या इन्फ्लुएन्सने ऍडमिशन मिळेल. मोठे बना, काही करून मेहनत किती पडली तरी मोठे बनायचे आहे एवढं पण करून इकडे जा. गरज नाही का तुम्ही UPSC MPSC मध्येच गेले पाहिजेत. तुम्ही एखाद्या व्यवसायात पण जाऊ शकतील, तुम्ही प्रायव्हेट कॉर्पोरेटमध्ये जातील, मल्टीनॅशनल कंपनी जातील. पण दुसरा नंबर कोण असतो हे माहीत नसते कोणाला. नंबर 1 लाच ओळखतात. तुम्ही टॉपला जाण्याचा विचार करा. जिकडे जातील ना, गावचा सरपंच हा टॉपचा असतो का? सरपंचाचं नाव सगळ्यांना माहित असते, उपसरपंचाचं नाव नसते माहीत. लक्षात आलं की नाही? महापौराचं नाव माहीत असते, उपमहापौराचं नसते माहीत. तसं तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या क्षेत्रात जातील तिकडे वरचं स्थान मिळवण्याच्या दृष्टीने मेहनत करा. वरचं स्थान मिळेल पण त्याच्याकरता मेहनत करायला लागेल आणि ती तयारी आपण सर्व मंडळींनी ठेवा. आजपर्यंत जे मोठी लोक झाले ते उगीच झाले नाही, नशिबाने झालेलं नाही मिळत. त्याचं प्रत्येकाचं काही ना काही कष्ट त्याच्यासमोर असतात. कष्टाला पर्याय नाही. सगळ्यांचे मान्यवरांचे, तुमच्या सगळ्यांचे जे जे शिक्षक आलेले, ज्या ज्या कॉलेज संस्था पार्टिसिपेट झाल्या, युनिव्हर्सिटीचे जे सगळे प्रतिनिधी, योगा क्लासपासून अन्य गोष्टी किंवा पेपरमध्ये प्रसिद्धी देणार. मी आमचे सावे काका रोज सकाळी तुमचे योगा घ्यायला यायचे. मग सगळे त्यांचा तसा काही कॉलेजशी संबंध नाही, परंतु या सगळ्याच मंडळींचं मनपूर्वक आभार. आमचे करपे साहेब आहेत, या सगळ्या मंडळींचं मनपूर्वक आभार मानतो. महिला बचत गट ज्यांनी तुमची जेवण, महिला बचत गटाने थोडं कमी अधिक झालं, थोडी धावपळ उडली तुमची, कारण का त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रत्येक जण खात होतं. तुम्ही खातात जास्त हो, नुसते वचून राहिलेले तरी असं ते बोलत होते. पण त्यांचं पण त्या सगळ्या मंडळींनी तुमची सेवा केली, सगळ्यांचा आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला. धन्यवाद आप्पा. आपण या शिबिरासाठी नेहमीच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. सतत आपला पाठिंबा आणि सपोर्ट आम्हाला आहे, त्याबद्दल खरंच आपले मी NSS युनिट तर्फे आभार मानते. आणि याचबरोबर हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर. एक मिनिट सरांना आपल्याला काही सांगायचं आहे. आमच्या कामाचं जरा, तुमच्या कामाचं झालं, आता आमच्या कामाचं बोलू. मी अँटी करप्शन ब्युरोमध्ये आहे आणि आता हे जसं म्हटलं त्यावरून मला आठवलं की गोवा बॉर्डरपासून गुजरात बॉर्डरपर्यंत आपला परिसर आहे. तसा माझ्याही अंडर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे पूर्ण जिल्हा आहे. तर आपल्याला, आपण सगळे वेगळ्या परिसरातून आलेले आहात. आपल्याकडून कोणी पैशाची मागणी केली किंवा आपल्या परिचयातून कोणी पैशाची मागणी करत असतील तर आमच्याकडे तक्रार करा. ईमेल आय डी घ्या. नंबर घ्या 022 254 27979 0222 5427979 आणि ईमेल आय डी आहे SSNDP, संदीप मधला SNDP SNDP13@yahoo.com 1313 1313 SNDP S for Sunday, N for Norway, D for Donkey, P for पंजाब आणि 1313 नंबर आकडा लिहायचा, स्पेलिंग नाही, 13@yahoo.com. तर आपल्या परिसरात आपण थोडा अवेअरनेस पण आपण करा. आता NSSचे आपण विद्यार्थी आहात तर आपल्याकडून किंवा कोणी आजूबाजूच्या लोकांकडून किंवा कुठेही आपल्याला काही गव्हर्नमेंट यंत्रणेमध्ये करप्शन होताना दिसलं तर नक्की आम्हाला आपण कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्याच्यावर
कारवाई करू. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आम्हा सगळ्यांना मुलांचं मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम आणि हे शिबिर ते संपलं असं मी जाहीर करते. विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. काल आपले वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता. त्या संदर्भात त्यांनी काही बक्षिसं दिलेली आहेत. त्या विद्यार्थ्यांची नावं घेतो. त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब या ठिकाणी स्टेजवर येऊन ती बक्षिसं स्वीकारायची आहेत. मॅडम, वैशाली गुटका, आमचा जो स्टाफ आहे त्यांनी कृपया करून पुढे यावे. वैशाली गुटका, रोहिणी पवार, अमित धोत्रे, लवकर, दिनेश रावल, पूजा चौधरी, मंगेश भगत, तनुजा सावंत, निकिता अधिकारी, राहुल गोरे, रविकुमार जयस्वाल, स्वप्नील साळुंके, उदय शिंदे, प्रतीक सकपाळ, भरत गोंधाळी, दीपिका कोरा, अमोल फ्रॉम उत्तम कॉलेज, मित्तल पंचाल, सुमित गाडे, तेजस शिंदे, चिंतामण रावळे आणि विकास गावडे. सर्व स्टाफला मी विनंती करतो, विवा कॉलेजला स्टाफला सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. सर्व विवा कॉलेजच्या स्टाफला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे.
लिसन, जे सर्टिफिकेट्स आहेत तुमचे, सर्टिफिकेट्स जे आहेत तुमचे बनवलेले, ते सर्टिफिकेट आम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला या ठिकाणी कुरिअरने पाठवू, कारण की फार उशीर होईल आपल्याला. त्यामुळे तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते सर्व सर्टिफिकेट्स आम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला कुरिअरने पाठवू.